जवळपास देशाच्या 20% जी पॉप्युलेशन आहे ते हे 9 ते 19 आहे. आता 10 ते 14च वयोगट आपण घेतला तरी सुद्धा त्यातली अनेक मुलं मुली पोर्नोग्राफी बघतात. कारण 7-8 वर्षाचा असेपर्यंत मुलगा आपला असतो, बाळ असतं ते छोटं, पण एकदम 10 वर्षाचा झाला की तो मोठाच व्हायला लागतो. कशाला आत्ता काय आपण आत्ता कशाला आम्हाला बाळ नाही होणार, आत्ता काय येते आम्हाला पाळी. ही जी क्युरिओसिटी असते मुलांना आणि मुलींना, हा बदल जनरली प्रजननाशी संबंधित जे अवयव असतात त्याबद्दल होत असतात. तर ही क्युरिओसिटी त्याचबद्दल असते का? 6वी-7वीतली मुलं हस्तमैथुनाविषयी किंवा मॅस्टरबेशन विषयी प्रश्न विचारतात. हो, हा जो महत्वाचा फॅक्टर आहे याचा त्यांच्या इतर मानसिकतेवर काय परिणाम होत असतो? इतर त्यांचं भावविश्व जे असेल, एकतर मुलांना एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची सवय लागते किंवा त्यांचा आई वडिलांचं बोलणं चक्क बॅकग्राऊंड नॉईज सारखं वाटायला लागतं. तर या सगळ्यामध्ये स्वातंत्र्य नेमकं द्यायचं किती अनेक गोष्टीमध्ये त्याचं उत्तर दिलं ते म्हणजे एकीकडची आग विझवली की दुसरीकडे लागते तसं होतं. तुम्ही जेव्हा अशा मुलांशी बोलता तेव्हा ती मुलं लगेच ओपन होत नसतील का? नाही. मग ती ओपन व्हायला तुमच्याकडे असं काय टॉनिक असतं की जे तुम्ही दिल्यावरती की मग ती ओपन होतात? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करतो. आज आपल्याकडे पाहुण्या म्हणून आलेले आहेत डॉक्टर वैशाली देशमुख. वैशालीजी या बालरोगतज्ञ आहेत आणि समुपदेशकसुद्धा आहेत, काउन्सिलरसुद्धा आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 10 वर्षापासून त्या 9 ते 19 हा जो वयोगट आहे मुलांचा आणि मुलींचा, म्हणजे मुलांच्या अर्थानं, त्यावर त्या काम करत आहेत. 9 ते 19 हा फार महत्त्वाचा वयोगट आहे. तो काय, कसा आहे, ते त्या का काम करतात यावर आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत. पण या 10 वर्षामधलं 9 ते 19 या मुलांची मानसिक स्थिती काय असते, सायकोलॉजिकल स्थिती काय असते, इमोशनल स्थिती काय असते, या सगळ्यावर त्या काम करत आहेत. आणि मला तो वयोगट फार महत्त्वाचा वाटतो, म्हणून आज आपण त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहोत. तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही आज मित्रमणेमध्ये आलात. तुम्ही आल्याबद्दल ही एक आमच्याकडनं काही छोट्याशी भेट आहे. अश्मन पेबल आर्ट तर्फे हा एक छोटासा दिवा, हँड पेंटेड दिवा आहे, तो तुम्हाला आवडेल. अश्मन पेबल आर्ट, जर तुम्हाला हँड पेंटेड दिवा हवा असेल, दियाज हवे असतील, तर तुम्ही इन्स्टावर जाऊ शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण सगळे त्याचं पत्ता आणि सगळं दिलेलं आहे, तर तुम्ही तिथून त्यांना ऑर्डर करू शकता. दुसरी भेट आहे पुणे कॉटन कंपनीतर्फे. ही एक आणखी एक छोटीशी भेट. पुणे कॉटन कंपनी टी शर्टमध्ये काम करते, तर त्यांचे टी शर्ट्स आहेत. मित्रमणेचे काही टी शर्ट्स पण ते डिझाईन करतात. तर ते टी शर्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पुणे कॉटन कंपनीकडनं घेऊ शकता. त्याचंही डिस्क्रिप्शनमध्ये सगळं नाव, पत्ता आणि अकाउंट्स, इन्स्टा अकाउंट्स वगैरे दिलेली आहेत. सांते फूड्स तर्फे हे डार्क चॉकलेट आहे. ह्याची वैशिष्ट्य असं आहे की हे गुळापासून बनवलेली चॉकलेट्स आहेत. ह्याच्यामध्ये पाम ऑइल नाही आहे, ह्याच्यामध्ये रिफाईंड शुगर नाही आहे, आणि कोकोआ बटर आणि काही हर्ब्स, आयुर्वेदिक हर्ब्स घालून ही चॉकलेट्स तयार केली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. एक डार्क चॉकलेट, एक रोस्टेड आल्मंड आणि एक कॅन्डिड ऑरेंज पील, अशा 3 फ्लेवर्समध्ये ही चॉकलेट्स आहेत. खूप छान चॉकलेट्स आहेत, मला खूप आवडली. आणि गुळाची आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी आहे. तर अशी चॉकलेट्स तुम्हाला हवी असतील तर त्याचंही डिस्क्रिप्शन आपण दिलेलं आहे, तुम्ही तिथून ती ऑर्डर करू शकता. तर या गोड भेटीनंतर आपण आता सुरुवात करूया. डॉक्टर, तुम्ही खूप महत्त्वाचा वयोगट हातात घेतला आहे, 9 ते 19. माझा पहिला बेसिक प्रश्न हाच आहे की अशा वयोगटावर काम करायला पाहिजे असं तुम्हाला कधी वाटलं आणि मग पहिलं पाऊल काय टाकलं तुम्ही? तर तुम्हाला माहिती आहे तसं मी खरं तर बालरोगतज्ञ आहे. हो. त्यामुळे माझ्या व्यवसायाची सुरुवात बालरोगतज्ञ म्हणूनच झाली, छोट्या बाळांना तपासायला वगैरे. तर आमच्या ब्रँचमध्ये असं असतं की जवळजवळ प्रत्येक केस ही इमर्जन्सीच असते. म्हणजे सगळ्या बाळांना त्रास झाला की ती इमर्जन्सीच असते आणि तसेच ते लवकर बरेही होतात. एका टप्प्यावर काही कौटुंबिक गोष्टींमुळे मला असं वाटलं की मला एवढ्या इमर्जन्सीज नाही करता येणार आहेत. आणि मग मी असंच बघत होते की दुसरं काहीतरी आपल्याला करायला हवं आहे आता. तेवढ्यात आमच्या केरला युनिव्हर्सिटीचं एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असतो ॲडॉलसंट मेडिसिनमध्ये, त्याची जाहिरात वाचली मी. आणि मग मी म्हटलं आता हा करूयात आपण, कारण तो डिस्टन्स एज्युकेशन होता, मुलं लहान होती माझी. तो केला आणि मग तो झाल्यानंतरही मला असं काही कळेना की आता ठीक आहे, ही माहिती मिळाली आपल्याला, पण म्हणजे काय करायचं मी आता, पुढे काय करायचं.
की किशोरवयीन मुलांबरोबर काम करायचं म्हणजे करायचं काय असं मलाही कळत नव्हतं. मग तेवढ्यात आणखीन एक मला संधी मिळाली की यूथ फ्रेंडली हेल्थ सर्व्हिसेस नावाचा एक कोर्स होता. तो लुंड नावाची एक स्वीडिश युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी आणि एका NGOनी ऑर्गनाईज केला होता. तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यांनी 25 लोकांना भारतभरातून सिलेक्ट केलं होतं आणि तिथे मात्र मला भरपूर प्रॅक्टिकल माहिती मिळाली. आणि स्वीडनमध्येही आम्ही जाऊन आलो. तिथेही बघितलं की कशी ही सेंटर्स चालवली जातात आणि मग मला थोडा थोडा अंदाज यायला लागला. असं करून हळूहळू ह्या दिशेने म्हणजे अगदी हळूहळू मी वळत होते, कारण तेव्हा माझी अजूनही पीडियाट्रिक प्रॅक्टिस चालू होती. पण मग हळूहळू ती कमी 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 होत गेली, ती मागे पडली आणि फायनली एकदा मी असं ठरवलं की आता आपण पूर्णपणे ह्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करूयात. बरं. आणि मग त्या दृष्टीनं त्याचं महत्त्व आणि मग पहिलं पाऊल काय होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही सगळं हातात घेतलं त्यानंतरचं पहिलं पाऊल काय होतं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की या मुलांपर्यंत पोचायचं कसं, कारण एकतर ही ब्रँच नवीन होती आणि लोकांना जनरली असं वाटतं की ह्या मुलांना काय प्रॉब्लेम्स असणार आहेत किंवा आजारपण अशी काय असणार आहेत, म्हणजे दवाखान्यात नेण्यासारखं काही नसतं त्यांना. बरं, वॅक्सिनेशन्स देऊन झालेली असतात, आई वडिलांनी सांगितलं म्हणून त्यांच्याबरोबर ही मुलं येतच नाहीत पुन्हा. तर त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं हा प्रश्न होता. मग मी खूप सारी वर्कशॉप्स घेतली. मग मुलांची वेगळ्या वेगळ्या विषयांवर, लाईफ स्किल्स असतील किंवा ग्रोईंग अप विषयीची इन्फॉर्मेशन देणं असेल, पालकांची सत्र असतील, अशी सगळी हळूहळू इकडे तिकडे घ्यायचा प्रयत्न केला. मग दीनानाथमध्ये 9 to 19 क्लिनिक सुरू केलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणि त्याची सुरुवात डॉक्टर राणी बंगांच्या तारुण्यभान कार्यक्रमाने झाली. आणि मग शाळांमध्ये जायला सुरुवात केली. आता हे तुम्ही सुरुवात केली, टू स्टार्ट विथ 9 ते 19 का महत्वाचं आहे हे सांगू शकाल का आता, की 9 ते 19 याच्यावर काम करणं का महत्वाचं आहे आता? आता तुम्हाला माहिती असेल की जागतिक स्तरावरच आता ह्या वयोगटामध्ये खूप लोकांच्या लक्षात आलं ह्या वयोगटाचं महत्त्व. आणि WHO असेल, युनिसेफ असेल, अशा सगळ्या ज्या जागतिक आरोग्य संघटना आहेत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या, तर त्यांनी 10 ते 19 असा वयोगट ॲडॉलसन्ट्स म्हणून डिक्लेअर केला. ॲडॉलसन्ट्स म्हणजे किशोरवयीन, कुमारवयीन, असं जरा ते कन्फ्युजिंग आहे, पण किशोरवयीन मुलं म्हणूयात आपण त्यांना. त्याचं कारण असं की साधारण 10 वर्षांच्या आसपास त्यांच्यामध्ये शारीरिक बदलांना, प्युबर्टीच्या चेंजेसना सुरुवात होते आणि साधारण 19 वर्षांपर्यंत ते पूर्ण मॅच्युअर किंवा परिपक्व होतात. म्हणजे मुलं चाइल्डहुड आणि ॲडल्टहुड किंवा प्रौढत्व यांच्या मधला जो काळ असतो तो आधी नो मॅन्स लँड सारखाच होता. म्हणजे त्यांना आता कुठल्या डॉक्टरकडे जायचं तर पीडियाट्रिशियनकडे जाता येत नाही, फिजिशियनकडे जाता येत नाही, फिजिशियनकडे जायला नको वाटतं. तर असे त्यांना कोणी वालीच नसायचा. तर त्याच्यामुळे ही वेगळी ब्रँच आली आणि त्याच्यावर लोकांनी काम करायला सुरुवात केली. आणि तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट म्हणजे 1905 मध्येच जी स्टॅनली वेल्स म्हणून एक सायकॉलॉजिस्ट होते, अमेरिकन सायकॉलॉजिस्ट, तर त्यांनी ॲडॉलसन्सवर पुस्तक लिहिलं पहिल्यांदा. आणि त्यांनी ॲडॉलसन्सना डिस्क्राईब कसं, वर्णन असं केलं त्याचं, स्टुर्म उंड ड्रँग, म्हणजे ही जर्मन टर्म आहे की स्टॉर्म अँड स्ट्रेस, म्हणजे वादळ आणि तणाव, असं त्यांनी त्याचं डिस्क्रिप्शन केलं होतं. आता हळूहळू लोकांच्या लक्षात आलंय की इतकं काही नकारात्मक हे करायची गरज नाहीये, म्हणजे सगळं काही वाईटच असतं, वादळीच असतं, तणावपूर्वक असतं, असं काही नाहीये. पण तेव्हापासून तसं बघायला गेलं तर सुरुवात झाली. पण आपल्याकडे तसा हा विषय नवीन आहे आणि नवीन हळूहळू लोकांमध्ये आता जागृती होती, त्यांनाही कळतंय की ह्या मुलांसाठी काहीतरी करायची गरज आहे. काय तुम्ही आता इतक्या मुलांशी बोलताय, मॅडमची 3 पुस्तकं पण प्रसिद्ध झाली आहेत, त्यातलं एक पालकांसाठीचं पण मी वाचलं. तर त्याची सुरुवात फार छान केली आहे की त्यांनी असं म्हटलंय की आपण जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा पुढे गतिरोधक आहे असं लिहिलेलं असतं किंवा पुढं वळण आहे असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ काय आपल्याला घाबरवण्यासाठी नसतं ते, तर तुमचा प्रवास थोडा सोपा व्हावा, तुम्ही अलर्ट व्हावं म्हणून ते असतं. मी थोडंसं पुस्तक चाललं ते, हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. त्या दृष्टीनं हे पॉडकास्ट मला फार महत्त्वाचं वाटतंय की तुम्ही 10 वर्ष 9 ते 19 वयोगटावर काम करताय. मी थेट आत्ता मुद्द्यावर येतो, मग आपण असा उलटा प्रवास करूया. आत्ता ह्या मुलांचे काय प्रॉब्लेम आहेत, म्हणजे जसं तुम्ही पुस्तकांमध्ये 10 ते 14 आणि 15 ते 19 असं केलंय, तर एकदम सगळं मोघम न बोलता 10 ते 14 वयोगटातल्या मुलांचे आत्ता जे तुम्ही मुलांशी बोलताय, काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत असं वाटतं तुम्हाला?
सगळ्यात आधी आपण असं बघूयात की का येतात हे प्रॉब्लेम्स. तर खरं सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये आपल्याला असं वाटत असतं की फक्त त्यांच्यात शारीरिक बदल होत आहेत. म्हणजे एकदम खूप उंची वाढते, शरीराचा आकार बदलतो आणि मुलांना दाढी मिशा येतात आणि मुलींच्या शरीरामध्ये गोलाई येते वगैरे. पिरियड सुरू होतात, मुलांमध्ये काही चेंजेस होतात. तर हे सगळे फक्त आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्येच बदल होतात असं नाहीये. खरं तर त्याचबरोबरीने त्यांचा मेंदू सुद्धा तितकाच बदलत असतो. आणि मेंदूमधला जो प्रीफ्रंटल लोब म्हणून असतो, म्हणजे आपल्या मेंदूचा सगळ्यात पुढचा भाग, जो रॅशनल थिंकिंग करतो, जो काइंड ऑफ मॅनेजर असतो, जो विवेकी विचार सुचवतो, जो आपल्या भावनांवर लगाम घालत असतो, तो सगळ्यात शेवटी डेव्हलप होत असतो, सगळ्यात शेवटी परिपक्व होतो. असा तो हळूहळू मेंदू परिपक्व होत असतो. आणि आता असं लक्षात आलंय की जवळजवळ 25 ते 30 वर्ष लागतात वयाची ह्या मेंदूला पूर्ण परिपक्व व्हायला. आणि तोपर्यंत म्हणजे ही मुलं जी असतात 10 ते 19 वयोगटातली, ती ह्यामध्येच कुठेतरी अडकलेली असतात, अर्धवट असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे बरेचसे निर्णय हे भावनांच्या आवेगात घेतले जातात. कारण भावना अत्यंत स्ट्रॉंग असतात, अत्यंत तीव्र असतात आणि अत्यंत हेलकावे घेणाऱ्या असतात दोन्ही टोकांना. आणि त्यामानाने विवेकाचा लगाम नसतो. करेक्ट. तर त्यामुळे वेगळे वेगळे निर्णय हे भावनांवर अवलंबून घेतले जातात. धोका घेण्याची प्रवृत्ती असते, हाय रिस्क बिहेवियर म्हणतो आम्ही त्याला. खूप कुतूहल असतं आणि खूप काय काय प्रयोग करून बघायची इच्छा असते. तर हे सगळं आपल्याला वाटतं की नकोशा गोष्टी आहेत, म्हणजे कशाला ही मुलं उगीच नको ते प्रयोग करायला जातात असं आपल्याला वाटतं. पण खरं तर हे सगळं करणं त्यांच्या विकासासाठी अतिशय आवश्यक असतं. ते सगळं म्हणजे काय? म्हणजे आपल्याला जे वाटतं की चौकटीत मुलांनी राहावं, किंवा आपण जे नियम घालून दिलेत तसंच चालावं, किंवा आपण जे रस्ते ठरवलेत मुलांसाठी त्यावरूनच मुलांनी चालावं. मुलं असं करत नाहीत ना. त्यांना एस्पेशली ह्या वयात आल्यावर त्यांना ते ऐकायचंही नसतं. त्यांना त्यांचे मार्ग शोधायचे असतात, नियम मोडायचे असतात आणि न सांगता काही गोष्टी करायच्या असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी पोषक असतात आणि आवश्यक असतात. फक्त आम्ही असं म्हणतो की एका मर्यादेमध्ये त्यांना स्वातंत्र्य द्यायला हवं आपण. अमर्यादित स्वातंत्र्य दिलं तर त्यांच्या मेंदूला ते झेपणारं नसतं, कारण मेंदू तितका परिपक्व झालेला नसतो. पण मर्यादेमध्ये मात्र त्यांना स्वातंत्र्य द्यायला हवं, तिथे त्यांना प्रयोग करायची परवानगी द्यायला हवी आणि तेवढ्या ह्याच्यात त्यांच्यावर देखरेख करायला हवी. मी एक उदाहरण सांगते, म्हणजे की उदाहरणार्थ आता समजा अभ्यास असेल, तर बऱ्याचदा हल्ली म्हणजे जेईच्या एंट्रन्स पर्यंत सुद्धा पालक मुलांचा अभ्यास घेत असतात. तर ते हळूहळू आपल्याला जबाबदारी मुलांच्याकडे द्यायची आहे. तर मग तो अभ्यास कसा करायचा, कधी करायचा, कसा प्लॅन करायचा, ह्याचं स्वातंत्र्य जर आपण मुलांना दिलं काही छोट्या परीक्षांसाठी, आणि मग बघितलं की त्यांना ते जमतंय का, आणि मग हळूहळू फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. म्हणजे असं म्हणतात की आता त्यांचा हात धरून चालवायचं नाहीये, त्यांना चालता येतात, पण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. त्यांना आपण आहोत तुमच्या मागे आम्ही, आणि पडलाच तर धरायला आहे, चुकलाच तर रस्ता शोधून द्यायला आहे, एवढाच आधार हळूहळू पालकांना द्यायचा आहे त्यांना. पण हे सगळं करण्याची एक प्रोसेस आहे. धरलेला हात आपण एकदम सोडून देत नाही, हळूहळू तो सोडतो, हळूहळू शेजारून पाठीशी जातो. तर त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे करायला लागतं. आणि ही जबाबदारी किंवा हे प्रयोग करणं किंवा धोके घेणं हे करण्याची संधी मुलांना देणं, पण ते टप्प्याटप्प्याने देणं. आणि महत्वाचा मुद्दा आहे. पण 17, 18, 19 वर्षाच्या मुलांना हे संधी किंवा हे स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांचं 10 ते 14 मध्ये तुम्ही कसं त्यांना ट्रीट केलं हे पण महत्वाचं असतं, कारण तिथूनच तो संस्कार झालेला असतो सगळं. मला असं वाटतं या टॉकचा आपण एक साधारण 2 भाग करूया. म्हणजे मला हेच मुद्दे 10 ते 14 मध्ये तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. मग आपण पुढे जाऊ. आता जे तुम्ही मला जेईच्या बद्दल सांगितलं ती सगळी मुलं मोठी आहेत. 10 ते 14 हे आडनिडं वय आहे, कारण 7-8 वर्षाचा असेपर्यंत मुलगा आपला असतो, बाळ असतं ते छोटं, पण एकदम 10 वर्षाचा झाला की तो मोठाच व्हायला लागतो. या मुलांचे कुतूहलाचे पॉइंट्स काय असतात, यांचे भीतीचे पॉइंट्स काय असतात? तुम्ही जेव्हा मुलांशी बोलताय, मुलींशी बोलताय, आजच्या या जनरेशनचे काय चोक पॉइंट्स आहेत की ते आपल्याला लक्षात येत नाहीयेत? मला असं वाटतं की 10 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक छोटं मूल येतं,
आपण म्हणतो की बच्चा आहे अजून, हम्म. म्हणजे त्याला काय कळतंय, म्हणजे 5वी ते 8वी 9वी असे आपण म्हणतो आहोत, 10 ते 14 10 म्हणजे. ते 14 हो. तर आता तसं राहिलेलं नाहीये, कारण आता असं झालंय की वयात येण्याचा काळ खूप मागे मागे येत चाललाय. बर. आणि पूर्वी कदाचित 12, 13, 14, 15व्या वर्षापर्यंत मुलं मुली वयात यायचे, तर हो. आता 9व्या 10व्या वर्षी 11व्या वर्षीपर्यंत सुद्धा वयात यायला लागली आहेत मुलं. बर. हे अंतर्गत बदलांमध्ये होतात. आणि बर. बाह्य बदल बघायला गेले तर त्यांच्यावर आदळणारी माहिती हम्म. ही सुद्धा खूप अतिरेकी झाली आणि त्यांच्या वयाला विसंगत अशी झाली आहे. बर. तर त्यामुळे 10 वर्षाचं मूल हे आपल्याला लहान मुलासारखं वागवून चालणार नाही. हो हो. आपल्याला हे मूल आता मोठं होतंय, त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मिळतोय. कदाचित त्याला त्याचा अर्थ लावता येत नाहीये, पण तो अनुभव येतोय त्याला. बर. आणि त्याचबरोबर आपण त्याला अजूनही लहान मुलांसारखं वागवतो आहोत. हे लक्षात घेऊन आपल्याला या मुलांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडासा बदलायला लागला. पाहिजे. आणि त्यामुळे पूर्वी आम्ही शाळांमध्ये जे सेशन्स घ्यायचो, अगदी वयात येताना जी पाळी येते त्याविषयीचे सेशन्स आम्ही साधारण 8वी पासून घ्यायला सुरुवात करायचो. करेक्ट. पण आता आम्हाला ते 5वी पासून घ्यायला लागतात. काय बोलता? आणि क्वचित कधीतरी 4थीतल्या मुलींना सुद्धा पाळी आलेली असते. येते. बर. हो. मग आता 5वीतल्या मुलींशी बोलायचं तर त्यांच्यामध्ये शारीरिक बदल आणि मानसिक बदल ह्याच्यात भली मोठी दरी असते. करेक्ट. शरीर कुठच्या कुठे हो, प्रौढांचं काहीच्या रूप कुठं घ्यायला कुठं लागलेलं चाललेलं आहे. असतं. हो. त्यामुळे त्यांच्या मधले हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागलेले असतात. त्यांना ह्या सगळ्या अर्जेस यायला लागलेल्या असतात. म्हणजे ज्या लैंगिक भावना असतील किंवा इतर असतील त्या, किंवा पुन्हा ह्या सगळ्या धोके घेण्याची प्रवृत्ती असेल ती यायला लागलेली असते. पण सारासार विचार असेल, तारतम्य असेल, हे नसतं आलेलं माहित असं. नसतं. हो, खरी गोष्ट. किंवा त्यांनी समजा बघितलं काहीतरी, एखादी काही हिंसक फिल्म बघितली, तर त्यांना त्याचा अर्थ नाही लावता येत की हे कसं मी हाताळू, ही भावना मला काय होतंय, म्हणजे मला किळस येतेय का, भीती वाटतेय का, मला मजा येते हे बघताना, हे त्यांना कळतच नाही, कारण तो सगळा गोंधळ होत असतो त्यांच्या मनामध्ये. आता 10 ते 14च वयोगट आपण घेतला तरी सुद्धा त्यातली अनेक मुलं मुली पोर्नोग्राफी बघतात, अश्लील वेबसाईट्स बघतात. 6वी 7वी 8वीतली त्यांना काय कळतं पोर्नोग्राफी बघून, कारण की त्यांना लैंगिक संबंध किंवा प्रेम किंवा नाती या संबंधातच अजून काही कळलेलं नसतं. पण हे डोळ्यासमोर येतं, हे कानावर आदळतं. वेब सिरीजना सेन्सॉरशिप नसते, त्याच्यामुळे ते काहीही बघतात. पण मग जे बदल मुलींमध्ये होतात 4थी 5वी मध्ये म्हणा, तसे मुलांचं वय जे वयात येण्याचं ते पण अलीकडे आलंय की कसं? हो, मुलांचंही अलीकडे आलेलं आहे, पण मुलींचं थोडं जास्ती अलीकडे आलंय. त्याला बरीच कारणं आहेत, मला वाटतं त्याच्यात आत्ता नको जायला. पण मुलांचेही वयात येण्याचं प्रमाण थोडंसं आलंय, मुलींइतकं जरी नसलं तरी सुद्धा. आणि त्याचबरोबर मी म्हटलं तसं अंतर्गत बदल हे वयात येण्याचे असतील, पण बाह्य बदल जे होत आहे ते मुलंही त्याला तोंड देतातच आहेत. पण मग त्यांचा कुठं प्रॉब्लेम होतोय आणि पालक त्यासाठी काय काय करायला पाहिजे जे आपण करत नाही आहोत? सो मी म्हटलं तसं त्यांना खूप गोंधळ होतो मुलांचा, की शारीरिक बदल त्यांना एका दिशेने खेचत असतात आणि मानसिक कमतरता किंवा मर्यादा त्यांच्या असतातच, कुठल्याही गोष्टींचा अर्थ लावण्याच्या ज्या असतात त्या. तर आणि मला असं वाटतं की पालकांना त्याच्यापेक्षाही जास्ती गोंधळून जायला होतं. म्हणजे आपण सगळेजण पालकांना जबाबदार खरं धरत असतो नेहमी अनेक गोष्टींसाठी, पण पालकांना सुद्धा कधी कधी कळत नाही की अचानक ह्या मुलांना आता कसं हाताळायचं. किंवा समजा आपण म्हणलं की तुम्ही मुलांना हे अमुक अमुक गोष्ट बघून देऊ नका, तर ते बघणंच इतकं सोपं झालंय की त्याच्यावर रिस्ट्रिक्शन घालणं किंवा ते मॉनिटर करणं, या दोन्ही गोष्टी पालकांसाठी अवघडच असतात. तर काही उदाहरणं देते, म्हणजे मी आता मी शाळांमध्ये सेशन्स घेते मुलांची आणि मुलींची. आता बऱ्याचदा 5वीतल्या मुलींचे समजा मी सत्र घेत असेल, तर मग 5वीतल्या मुलांची पण सत्र घ्यायला लागतात. आता ही जी शारीरिक बदलांविषयीची सत्र असतात ती मी मुलांची आणि मुलींची वेगळी घेते, कारण एकमेकांपासून काही लपवून ठेवायचं म्हणून नाही, पण त्यांना थोडंसं ती ऑकवर्ड होणारी गोष्ट असते, त्यांना तो विषय समजत नाही किंवा प्रश्न नाही विचारत मग मुलं, तर त्यामुळे मी ती वेगळी घेते सत्र. मग 5वीतल्या मुलींची जेव्हा मी सत्र घेते तेव्हा त्या अगदी असे मोठ्या माणसासारखे सगळे प्रश्न विचारत असतात, खूप सारे प्रश्न पाळीविषयी असतात, कधी कधी कपडे कुठले घालायचे, फॅशन आणि
केसांचं काय करायचं जे शरीरावर येत असतात ठिकठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ स्लीवलेस ड्रेस घालायचं असेल तर मी काखेतल्या केसांचं काय करू वगैरे, असे सगळे प्रश्न, म्हणजे अगदी तरुण मुलींसारखे प्रश्न त्यांना पडत असतात. बरं. आणि त्याचबरोबर मग आई आता म्हणजे घरातले लोक त्यांच्यावर बंधनं घालत असतात की आता तू जाऊ नकोस बाहेर, किंवा खेळू नकोस, किंवा नको आता फुटबॉलचा क्लास आपण बंद करू, किंवा असं संध्याकाळी रात्री नको जाऊस तू आता कुठल्या गोष्टींसाठी. तर त्यांना हे कळतच नाही की का म्हणजे आमच्यावर असे बंधनं घालतात, किंवा पाळी येते स्वच्छता राखायला पाहिजे वगैरे, इथपर्यंत त्यांना कळतं. पण त्यांना जर आपण आता सांगितलं की पाळी ही नंतर होणाऱ्या बाळासाठीची तयारी असते, तर इथपर्यंत त्यांचे विचार जातच असतात ना. बाळ वगैरे कुठे असतं, लहान मुलं असतात, मग कशाला आत्ता काय आपण, आत्ता कशाला आम्हाला बाळ नाही होणार, आत्ता काय येते आम्हाला पाळी, असे त्यांना प्रश्न पडतात. त्यामुळे त्यांच्या भाषेत त्यांच्याशी हे सगळं बोलायला लागतं, निदान त्यांना ते प्रश्न व्यक्त करायची संधी तरी द्यायला लागते. आणि मग 5वीतल्या मुलांचे जर मी सत्र घेतली तर ती मुलं त्या मनाने अगदी बालिश असतात, कारण मुलांचा विकास हा मुलींपेक्षा साधारण 1 ते 2 वर्ष उशिरा व्हायला सुरुवात होते. तर मग पण ती मुलं ह्या मुलींना चिडवत असतात त्यांच्या पाळीवर बद्दल असेल, किंवा त्यांना कधीतरी सॅनिटरी पॅड्स मिळाले म्हणून असेल, किंवा असं, किंवा ऍड्स बघून असेल, किंवा त्यांच्या शरीरामध्ये बदल झालेले असतात मुलींच्या त्याच्यावरून असेल. तर मग मुलांशी त्या विषयावर बोलायला लागतं की कसं तुम्ही इतरांच्या शरीराचा आदर करायला हवा, किंवा इतरांमध्ये जे बदल होत असतात त्याच्यासाठी त्यांना सुद्धा कसा स्ट्रगल करायला लागतो, त्रास होत असतो, त्यांना सुद्धा काही गोष्टींना, नवीन गोष्टींना तोंड द्यायला लागत असतं. तर त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टींचा आदर कसा करायला हवा याविषयी 5वीतल्या मुलांशी बोलायला लागतं, जरी त्यांच्यामध्ये कुठलेही बदल आता दिसत नसतील तरीही. त्यामुळे सत्र आपल्याला लवकरच सुरू करायला लागतं, बदल होत असोत नसोत. आणि मग हळूहळू दरवर्षी त्यांच्या वयानुसार, त्यांच्या परिपक्वतेनुसार हे विषय आणखीन डिटेलमध्ये. पण मग असं होतं का, एक प्रश्न विचारतो होतो मी, की ही जी क्युरिओसिटी असते मुलांना आणि मुलींना, हा बदल जनरली प्रजननाशी संबंधित जे अवयव असतात त्याबद्दल होत असतात, तर ही क्युरिओसिटी त्याचबद्दल असते का, म्हणजे तोच बेसिक पोर्शन असतो का, विषय असतो का कुतूहलाचा आणि चर्चेचा? बऱ्यापैकी त्यांचं केंद्र तेच असतं. नाती असतील म्हणजे रिलेशनशिप्स, आणि शारीरिक बदल, शरीर प्रतिमेविषयी खूप प्रश्न असतात, बॉडी इमेज विषयी, सौंदर्याच्या कल्पना ज्या टिपिकल आहेत त्या त्यांना आता छळायला लागतात, म्हणजे त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, उंची असेल, कॉम्प्लेक्शन असेल, केस असतील ह्याच्यावरून. आणि प्रश्न बहुतेक वेळेला लैंगिक अवयव किंवा लैंगिक कल्पना, विचार आणि त्याच्याविषयीच्या असणाऱ्या फॅन्टसीज याविषयीच बरेचसे प्रश्न असतात मुलांचे. हे किती वर्षापर्यंत असतात हे प्रश्न? म्हणजे 5वी 6वी एकदा ते शमलं की थांबतं की नाही, त्याचं उत्तर दिलं ते म्हणजे एकीकडची आग विझवली की दुसरीकडे लागते तसं होतं, की वय वाढलं की स्कोप वाढतो त्यांचा ह्या विषयाचा, किंवा प्रयोगशीलता वाढते, किंवा त्यांना मिळालेली माहिती वाढते. आणि त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ 5वीतली मुलं कदाचित फार प्रश्न विचारणार नाहीत, म्हणजे 6वी 7वीतली मुलं हस्तमैथुनाविषयी किंवा मॅस्टरबेशन विषयी प्रश्न विचारतात, हो, किंवा पोर्नोग्राफी विषयी विचारतात, काय हरकत आहे बघायला, आम्ही बघितलं तर काय होईल, काय होतं, कशाला आम्हाला एवढे ओरडतात, बघू नका म्हणून. कारण की त्यांनी त्याविषयी वाचलेलं बघितलेलं असतं, नजरेसमोर त्यांच्या आलेलं असतं. आणि मग थोडी मोठी मुलं असतील त्यांना मग असे प्रश्न पडायला लागतात की मग किती वेळा केलं तर चालेल, किंवा किती वेळा केलं तर ते वाईट असतं, मग त्याच्याने पिंपल्स वाढतात का, किंवा मग त्याच्यापेक्षा 9वी 10वीतली मुलं असतील तर ती विचारतात की मग त्याच्यामुळे तुमच्या सेक्शुअल पॉवरवर काही परिणाम होतो का. म्हणजे मॅस्टरबेशन विषयीचेच प्रश्न, पण वयानुसार बदलत जातात. पण मग पुन्हा तो टॅबू जो आपल्याकडे आहे की आपण ते त्या वेळेला पालकांकडनं म्हणा किंवा घरातून ते शमवलं जात नाही, किंवा त्याबद्दल नीटच माहिती दिली जात नाही, त्यामुळे हे सगळं फोफावतंय का? हा, म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांना हे कुतूहल यायला लागतं, आणि बदल होत असतात शरीरामध्ये, आणि त्यातून म्हणजे हे सगळे व्यवहार त्यांना नजरेला दिसतात ना टीव्हीवर किंवा स्क्रीनवर, जे पूर्वीच्या जनरेशनला कदाचित नव्हते दिसत. टॅबू तर आहेच, म्हणजे त्याच्याविषयी बोलणं हे अवघड वाटतं, खूप पालकांना सुद्धा अवघड वाटतं की हे कसं बोलायचं मुलांशी, किंवा असं वाटतं की अरे 6वी 7वीतल्या मुलांशी कशाला हे बोलायचं, लहान आहे अजून तो. पण तोपर्यंत त्यांनी ऑलरेडी काय काय त्याला प्रश्न पडलेले असतात.
तर माहिती न मिळाल्यामुळे किंवा त्याच्याविषयी असं हाश सगळं असल्यामुळे थोडंसं प्रश्न जास्ती पडतात मुलांना. तुम्ही जेव्हा अशा मुलांशी बोलता तेव्हा ती मुलं लगेच ओपन होत नसतील कदाचित. नाही. मग ती ओपन व्हायला तुमच्याकडे असं काय टॉनिक असतं की जे तुम्ही दिल्यावरती की मग ती ओपन होतात? मला त्याच्यावरून असं आठवतं की मी अगदी सुरुवातीला जेव्हा ही सत्र घ्यायला लागले तेव्हा मला सुद्धा भयंकर ऑकवर्ड व्हायचं खरं सांगायचं तर. कारण मी छोट्या मुलांना तपासायची आणि ही तशी मोठी झालेली असतात मुलं. आणि एस्पेशली मुलांचे सेशन्स घेत असताना खूप दंगा करतात मुलं आणि खूप अशी ॲग्रेसिव्हली काय काय बोलत असतात आणि विचारत असतात किंवा एकमेकांशी बोलत असतात. म्हणजे ती अशी एक अस्वस्थ ऊर्जा अशी समोर चालू असते. आणि म्हणजे लिटरली मला पुलंसारखं वाटायचं की तो काय बालगड नाही तर राक्षसगड आहे माझ्यासमोर, असं भीती वाटायची मला. कारण कधी कधी काही प्रश्न विचारायची मुलं मला आणि मग मला एकदम असं प्रॉबेबली माझ्या चेहऱ्यावर ते दिसत असेल, माझ्या देहबोलीतून त्यांना कळत असेल की यांना थोडंसं ऑकवर्ड होत आहे किंवा काही शब्द मी कदाचित स्पष्टपणे बोलत नसेन त्यावेळेला. हळूहळू मग त्याच्यावर खूप सत्र घेतल्याच्या नंतर मला आता एक प्रकारची कम्फर्ट लेवल आली आहे. आणि आता मला त्यांनी काहीही विचारलं, ते कितीही हसले किंवा त्यांनी कितीही उचकवायचा प्रयत्न केला मला, तरी सुद्धा मी कम्फर्टेबल असते आणि ही माझी कम्फर्ट लेवल त्यांच्यापर्यंत पोहोचते. अच्छा अच्छा. आणि जेव्हा त्यांना कळतं की ह्यांना काहीच वाटत नाहीये की त्या आम्हाला असं असं हे सगळं सांगतायत, आणि मग कधी कधी ते असे लिहून पाठवतात प्रश्न किंवा हळूच जवळ येऊन विचारतात. आणि मग मी सगळ्यांसमोर त्याचं उत्तर देते. मग त्यांना असं लक्षात येतं की अरे खरंच की म्हणजे ह्या जर बोलत असतील ह्याच्याविषयी काहीच असं विशेष काही नाही. आणि मी असं ठरवलंय की मी जशी असते तशीच मी त्यांच्याशी बोलते. म्हणजे मी उगीच त्यांचे कूल शब्द वगैरे वापरायचा प्रयत्न करत नाही. अच्छा. किंवा त्यांच्यासारखं ऍक्ट करायचं किंवा त्यांच्यासारखं ड्रेसअप करायचं असं काही मी करत नाही. मी जशी असते तशी मी त्यांच्याशी बोलते. म्हणजे कारण की मुलांना ना फेकनेस लगेच डिटेक्ट होतं. तर ते पटकन मग ते बघतात आणि ते त्यांच्या लक्षात येतं आणि मग ती खूप रेस्टलेस होतात किंवा मग ती मुद्दामून त्रास द्यायला लागतात. अच्छा. आणि मला आधी पूर्वी खूप असं वाटायचं की एवढी मुलं समोर दंगा करत असतात आणि मी आपली इथे बोलतीये तर काय ते त्यांच्यापर्यंत पोचतंय तरी का, काय चाललंय. पण हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की त्यातल्या काही मुलांपर्यंत पोचत नाही. काही वेळेला त्यांचा दंगा जो असतो तो त्यांना खूप ऑकवर्ड होत असतं म्हणून असतो, संकोच होत असतो त्यांना खूप. आणि पहिल्यांदाच कदाचित त्यांच्याशी कुणीतरी इतक्या पूर्वग्रह दूषित मार्गाने बोललेलं असतं. तर ते मला कसं कळलं की मला एकदा मी शाळेमध्ये एक असा सेशन घेतला होता एका मुलाचा, काही मुलांचा, आणि असंच खूप दंगाबिंगा केला होता त्या मुलांनी. आणि एक 2-3 वर्षानंतर एक मुलगा माझ्या क्लिनिकमध्ये आला, त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स होते म्हणून. आणि तेव्हा तो म्हणाला की तुम्ही आमच्या शाळेत आला होतात आणि तेव्हा तुम्ही पोर्नोग्राफी विषयी आम्हाला सांगितलं होतं. तर ते माझ्या चांगलं लक्षात राहिलं. आणि खरं तर तोपर्यंत मी खूप जास्ती ते बघत होतो आणि त्यामुळे माझ्या अभ्यासावर आणि सगळ्यावर परिणाम होत होता. आणि मग माझ्या लक्षात आलं आणि मी तेव्हापासून खूप कंट्रोल केलं स्वतः. अरे वा. बर. आणि मग मला असं एकदम असा तो एक साक्षात्कार झाला की अरे म्हणजे आपल्याला आपलं म्हणणं पोचतंय. आणि दुसरं असं की आपल्याला जरा काळजीपूर्वकच बोलायला पाहिजे. म्हणजे आपण कॅज्युअली बोलून चालणार नाही, कारण ती मुलं लक्षात ठेवतात ते सगळं आणि पोचतं त्यांच्यापर्यंत. आणि तो कम्फर्ट लेवल सुद्धा कसा येतो, आता आणखीन एक मुलगा असा होता, अनेक वर्ष झाली त्याला आता, त्यांच्या शाळेतही मी सेशन घेतला होता एकदा. आणि खूप काही अशा 3-4 वर्षांनंतर एकदा त्याच्या आईचा मला फोन आला की त्याला तुम्हाला भेटायचंय. तर म्हटलं ठीक आहे घेऊन या. आणि मग त्या क्लिनिकमध्ये घेऊन आल्या तर त्याला पेनिसला म्हणजे त्याच्या लिंगाला सूज आली होती. त्याला आम्ही पॅराफायमोसिस म्हणून म्हणतो, तर तसं झालं होतं त्याला. आणि त्याला इतकी लाज वाटत होती त्याची की त्याने आईला सांगितलंच नाही की आपल्याला काय होतंय. तो म्हणाला तू मला फक्त वैशाली मावशीकडे घेऊन जा, मी त्यांना सांगतो काय असेल ते. आणि मग माझ्याकडे आल्यावर त्यांनी मला ते उघडून दाखवलं आणि मग मी त्याला सर्जनकडे पाठवायला लागतं, कारण ते रिड्यूस करायला लागतं, तर त्याच्यासाठी मी पाठवलं आणि ते सगळं झालं. पण म्हणजे त्याला इतकं वाटलं की मी यांच्याकडे जाऊन हे बोलू शकेन, कारण हा इतर सगळ्या अवयवांसारखाच एक अवयव आहे असं त्यांना सांगितलं गेलं. जे कदाचित त्याला आईशी नाही बोलता आलं की असं असं मला झालंय.
तर त्यामुळे ह्या विषयांभोवतीची ती कोंडी फोडणं किंवा पण मुलांच्या जडणघडणीमध्ये 10 ते 14 याचबद्दल बोलतोय आपण. हा जो महत्वाचा फॅक्टर आहे याचा त्यांच्या इतर मानसिकतेवर काय परिणाम होत असतो? इतर त्यांचं भावविश्व जे असेल, अभ्यास असेल किंवा मैत्री असेल किंवा आणि कल्चरल काही इव्हेंट्स असतील, याच्यावर काय परिणाम होत असतो? कसं असतं ते? हो, होत असतं ना. बऱ्याचदा म्हणजे आता मी माझ्या क्लिनिकमध्ये जी मुलं येतात त्याविषयी सांगते, की त्यातली बरीचशा मुलांना त्यांचे आईवडील एकतर मार्क्स कमी पडतात किंवा अभ्यास करत नाही ह्याच्यासाठी घेऊन येतात. पण ते असं हिमनगाचं टोक असतं. बरं. म्हणजे बऱ्याचदा ह्या मुलांना काहीतरी वेगळंच प्रॉब्लेम असतो. म्हणजे कधी-कधी त्यांना शाळेमध्ये कोणीतरी दादागिरी करत असतं त्यांच्यावर. बरं. कधी-कधी त्यांना एकटं पडल्यासारखं वाटत असतं. म्हणजे खूप वेळेला मुलींच्यात मी हे बघितलंय, की सगळेजण डबा खायला बसतात आणि एक मुलगी एकटीच डबा बसलेली खाते. असते. बरं. कधी-कधी त्यांना काय प्रेमभंग झालेला असतो किंवा कधी-कधी हो, प्रेमभंग म्हणजे काय असं ॲक्च्युअल प्रेम नसतं, पण ते त्यातल्या त्यात. आवडतं कुणीतरी कुणीतरी आवडतं आणि तो आणि मग तुमच्याजवळ आता बसत नाही. नाहीच. हां. हां. असं काहीतरी झालेलं असतं किंवा कधी-कधी त्यांना ॲक्च्युअली त्यांचे इंटेलेक्च्युअल लेव्हल किंवा बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक हा थोडासा कमी असतो, जो तोपर्यंत डिटेक्ट झालेला नसतो. किंवा कधी-कधी त्यांना आपण लर्निंग डिसेबिलिटीज ज्या म्हणतो, उलटं लिहिणं वगैरे जे आपण तारे स्लो जमीन मध्ये लर्निंग असू बघितलं शकतं. होतं हो. तसं. तशा प्रकारचा एखादी गोष्ट निघू शकते. किंवा कधी-कधी घरामधले काही इश्यूज असतात. म्हणजे आई-बाबांमधली भांडणं असतील किंवा असं काही असेल, ज्याचा ती मुलं व्यवस्थित सामना करू शकत नाही, ज्याच्यामुळे त्यांना खूप असुरक्षित वाटायला लागतं. आणि खूपदा मुलांना असं वाटतं, की आपण कारणीभूत आहोत या सगळ्या गोष्टींना. हो, हो. कारण तसं कधी-कधी Dialogue झालेले डायरेक्टली, असतात, इनडायरेक्टली बोललं जातं. त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आणि मग त्यांना खूप स्वतःला अपराधी वाटत असतं आणि त्याचा परिणाम त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर, होत असतो. फोकसवर होतो आणि त्यामुळे अभ्यासात कमी पडतात. म्हणजे असं त्यांना आणि त्याचबरोबर कधी-कधी शरीर प्रतिमेविषयी शंका असतात. जसं? म्हणजे एवढ्यातच माझ्याकडे एका शाळेमध्ये एका मुलीने मला येऊन विचारलं, की किती उशिरापर्यंत पाळी नाही आली तरी चालेल. अच्छा. कारण ती 13 वर्षांची होती. बरं. तिच्या वर्गातल्या जवळ-जवळ सगळ्या मुलींना पाळी आली होती आणि तिला नव्हती आली अजून. हो. हो. तर त्यांना असं वाटतं आपल्यात काहीतरी कमतरता आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला असं होतंय. मुलांच्या मध्ये तर आवाज लवकर फुटणं किंवा उशिरा फुटणं, दाढी मिशा येणं न येणं, उंची वाढणं न वाढणं, अशा सगळ्या गोष्टी त्यांना शरीर प्रतिमेविषयी कॉन्शियस करतात. तर 10 ते 14 मध्ये मुलांची इतकी नाही वाढत उंची, पण मुलींची जवळ शारीरिक वाढ. परिपक्वता पूर्ण झालेली असते 13 ते 14, 15 वर्षांपर्यंत. हो. कारण उंची जी आहे ती पाळी येण्याच्या आधीच मॅक्झिमम वाढते. पाळी आल्याच्या नंतर फक्त 2 ते 3 इंच मॅक्झिमम वाढू शकते. तोपर्यंत त्याच्यानंतर आपली वाढणारी जी हाडांची टोकं असतात ती जुळून जातात. त्यामुळे त्याच्यानंतर फारशी उंची वाढत नाही. शारीरिक बदल बहुतेक सगळे पाळी यायच्या आधीच झालेले असतात. त्यामुळे 13-14 वर्षांच्या मुली बऱ्यापैकी परिपक्व स्त्रीसारख्या दिसायला लागलेल्या असतात. मानसिकदृष्ट्या नाही, शारीरिकदृष्ट्या. पण या मुलींवर जे परिणाम होतात, आता असं असतं की जनरली कुठल्याही मुलींचे सगळ्यात पहिले जवळचे पालक असतात. आई असते, बाबा असतात, कारण ते रोज त्यांच्याशी बोलत असतात, रोज त्यांच्याबरोबर राहत असतात. तर मग ही मुलं पहिल्यांदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात की नाही करत? मला वाटतं हे प्रत्येक कुटुंबागणिक बदलतं. आणि तुमच्याकडे येणारी जी मुलं आहेत, हो, त्यांनी कधीतरी त्यांच्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो की नसतोच केलेला? काही जणांनी केलेला असतो. म्हणजे आता ते कशावर अवलंबून असतं, की मुलांचा आणि आई वडिलांचा संवाद किती आहे. काही घरांमध्ये तो संवाद असतो. आजकाल बरेच पालक ह्याविषयी खूप जागरूक असतात आणि ते मुद्दामून प्रयत्न करत असतात, की आपण वेगळे विषय बोलायची मुलांना संधी द्यावी. पण बरेच पालक असे असतात, की जे त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात किंवा हे विषय काढावेत अशी त्यांना ह्याच्याविषयी फारसं महत्त्व वाटत नाही त्याचं त्यांना. तर मग मुलं मला येऊन सांगतात, की मी त्यांना सांगते ना, की तुम्हाला असं काही झालं तर तुम्ही बोलत जा आई-बाबांशी. म्हणजे ते तुमच्या सगळ्यात जवळचे असतात किंवा तुमची काळजी घेणारे तेच सगळ्यात जास्ती चांगले माणसं असतात. तर मुलं म्हणतात, नाही पण ते आमचं ऐकूनच घेत नाहीत. नाही, त्यांना वेळच नसतो. किंवा आम्ही सांगायला गेलो, की ते म्हणतात, काही नाही होत, गप्प बैस, काही नाही होत, असं ते टाळतात. उत्तर द्यायचं टाळतात किंवा काय. आता त्याला काही वेळेला आई-वडिलांचं अज्ञानही कारणीभूत असतं.
अज्ञान म्हणजे आता हा विषय ह्याला कसा कसा सांगायचा, सांभाळावा? का सांगायचा. हम्म. मग काही वेळेला मात्र त्यांना खरोखरच ते मानसिकदृष्ट्या इतके प्री ऑक्युपाईड असतात आई वडील, म्हणजे काय आपला जगण्याचा वेग वाढलाय त्याच्यामुळे असेल किंवा हो. काय, पण ते खूप प्री ऑक्युपाईड असतात आणि त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी जी शांतता किंवा हो, जी हो. वेळ द्यायला हवा, हम्म. मानसिकदृष्ट्या पालक शांत असायला हवेत, तो कधी कधी मिळतही नसेल कदाचित. त्यामुळे मी खूपदा असं करते की पालकांना असं सांगते की हा वेळ वेगळा काढायला पाहिजे आपण, म्हणजे जाणीवपूर्वक वेगळा काढायला पाहिजे. बरं. जाता येता बोललं, काहीतरी असं विचारलं तर नाही हो. सांगितलं, असं नको करायला. तुम्ही चक्क रोजची एक वेळ ठरवा किंवा निदान तुम्हाला जर आठवडाभर अजिबात वेळ मिळत नसेल तर विकेंड्सना मिळत असेल तर दर रविवारी आपण 1 तास फिरायला जायचं असं ठरवा किंवा गप्पा मारत बसायचं असं ठरवा, जे मुलांना खूप आवडतं. अच्छा. आणि मग त्यावेळेला मुलं असे विषय काढायची शक्यता असते असते. थोडीफार. पण मुलं विचारायचा प्रयत्न करतातही आणि कधी कधी आईवडील लक्ष देत नाहीत असं मुलांचं म्हणणं असतं. बरं. आईवडिलांना तसं करायचंही नसेल कदाचित, पण तसं होतं. तर तो संवाद आणि म्हणजे 10 ते 14 वर्षात काय त्याच्याही आधीपासून खरं या संवादाची रुजवात आधीच व्हायला पाहिजे. कारण बोलायची सवय किंवा वेगळे वेगळे विषय एक्सप्लोअर करायची सवय, ही सवय असायला लागते ती सवय घरामध्ये. असायला लागते. म्हणजे कधीच आई वडील कशाविषयीच बोलत नसतील, फक्त अभ्यास, शिस्त, स्वच्छता, कसं वागायचं नाही, एवढंच जर बोलणं होत असेल तर मग त्याच्या पलीकडे जाऊन फारसं मग मुलं नाही बोलू शकत जेव्हा वेळ येते तेव्हा. कारण त्यांना बरं. असं वाटतं की हे ऐकून घेतील की नाही किंवा ऐकलं तर काय बोलतील कोण जाणे. तर मुलांना ती आपण एक जागा अशी तयार करून द्यायला हवी की जिथे मुलं येऊन बोलू शकतील. तुम्ही इतकी वर्ष काम करताय तर जनरली 10 ते 14 हे वयोगट असा आहे ना अडनिडा, हो. की 2दा-3दा सांगितलं नाही की तिसऱ्यांदा फटका दिला जातो. आणि ते फटके त्याचे संस्कारच असतात, म्हणजे पिढ्यानपिढ्या फटके दिले जातात. अशामुळं आताची जी पिढी आहे त्यांना अशा पद्धतीनं ट्रीट आजही अनेक घरात होत असेल की होतं. पट्ट्यानं मारलं जातं, हो. कंगव्यानं मारलं जातं. तर तुम्हाला काय वाटतंय की या मुलांना कसं ट्रीट केलं गेलं पाहिजे? म्हणजे आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात, एखादी मला एक अमुक गोष्ट आणून दे असं 2दा सांगितलं तरी आणून देत नाही म्हटल्यावर मी फटका मारतो. मग त्यांना आणून का दिली नाही, तर द्यायला पाहिजे असं पालकांचं म्हणणं असतं. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात जिथं बंडखोरी वाटते तुम्हाला की मुलं ऐकत नाहीत आणि मग पालक ॲग्रेसिव्ह होतात, तुम्हाला काय वाटतं ह्या अशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली योग्य आहे की नाही, त्यांना वेगळ्या गोष्टींना आता वेगळ्या पद्धतीनं ट्रीट केलं पाहिजे? त्याच्यावरून मला पुन्हा एका मुलाने मला सांगितलं होतं, ते आठवलं तुम्हाला. त्याचे आई वडील त्याला माझ्याकडे घेऊन आले की हा ऐकतच नाही अजिबात. आणि मग मी त्याला म्हणलं काय रे काय होतं, तर तो म्हणाला की आईचं ऐकतो मी त्यातल्या त्यात, बाबांचं नाही ऐकत. म्हणलं का रे, तर म्हणाला बाबा ना फार तेच तेच सारखं सारखं सांगत बसतात, आई आपली एकदा सांगते आणि देते सोडून मला. तर आपल्याला जेव्हा वाटतं की अरे 10 वेळा सांगून कसं नाही कळत आहे, तर मग आपण 11व्या वेळा का सांगतो त्यांना, जर नाहीच ऐकत आहेत ना. मग तो मार्ग बदलायला पाहिजे आपण काहीतरी. म्हणजे एकतर मुलांना एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची सवय लागते किंवा त्यांचा आई वडिलांचं बोलणं चक्क बॅकग्राऊंड नॉईज सारखं वाटायला लागतं. चालू आहे, सुरू झाली यांची कटकट, आईचं ना सुरू झालं बोलणं, बाबा ना ते असंच करतात. तर काय बोलतात हे मुलं ऐकेनाशीच होतात मग अजिबात, पण त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. दुसरं म्हणजे मुलांशी संवादाची पद्धत आता बदलायला लागते आपल्याला. म्हणून म्हटलं की 10 वर्षाचं मूल लहान मुलासारखं जर आपण त्याला वागवायला लागलो, ए चल रे हे कर, अभ्यास का नाही करत आहेस, काहीतरी विचारू नकोस मला, माझं मी ठरवतो, हे तुला नाही कळणार, अशा प्रकारे आपण अगदी छोटी असताना मुलं बोललो, पण 10-12 वर्षाच्या मुलांशी जर असं बोलायला लागलो, त्यांच्या मनामध्ये ती ऑलरेडी मोठी झालेली असतात. त्यांना वाटतं मला कळतं सगळं. मग त्यांना ते अपमानास्पद वाटायला लागतं किंवा रिबेल करायला लागतात मग मुलं, म्हणजे मुद्दामून उलटं करायचं काहीतरी असं करायला लागतात. त्यामुळे संवादाची पद्धत बदलायला लागते. म्हणजे काय करायला लागतं, तर सूचना सल्ले हे जर पुन्हा पुन्हा दिले जात असतील तर ते थोडेसे कमी करायला लागतात. म्हणजे त्याऐवजी जे काही आहे ते ठरवण्यामध्ये, प्लॅन करण्यामध्ये मुलांना सहभागी जर करून घेतलं तर मग मुलं ते जास्ती चांगलं करतात. म्हणजे आपण त्या अभ्यासाचंच एक जे उदाहरण घेतलं, त्याच्यात जर आपण अभ्यासाचं टाइम टेबल किंवा वेळापत्रक बनवण्यासाठी मुलांना सहभागी करून घेतलं
तर आपल्यालाही कळतं की मुलं कधी जास्ती चांगला अभ्यास करू शकतात. म्हणजे आता खूप मला वाटतं की आधीच्या पिढ्यांच्या आईवडिलांना वाटतं की पहाटे उठून अभ्यास केलेला चांगला असतो, रात्री नको करायला. रात्री तुमचं डोकं थकलेलं असतं, शरीर थकलेलं असतं, तर रात्री नका करत जाऊ. आणि आजकालच्या मुलांना खूपदा रात्रीच अभ्यास करायचा असतो. तर ते टग ऑफ वॉर सुरू होतं मग की कधी करायचा अभ्यास. तर मग आई बाबा आणि मुलं दोघांनी मिळून जर ठरवलं की आपला गोल काय आहे की अभ्यास करायचा, तो कसा करायचा, कधी करायचा, हे जर मुलांना ठरवायला दिलं तर अभ्यास करणं हा गोल तरी कम्प्लीट होईल. करेक्ट. तर आपण जे म्हणत होतो की लक्ष्मण रेषेच्या आत त्यांना स्वातंत्र्य द्यायचं, ते हे लक्ष्मण रेषा काय की अभ्यास व्हायला पाहिजे. करेक्ट. मग कधी करायचा, कसा करायचा, कशा प्रकारे करायचा. मग काही आईवडिलांना वाटतं की तो नुसता वाचतच बसतो, किंवा काही आईवडिलांना वाटतं की ती नुसती सारखी लिहितच असते, लिहून काय होणार आहे, वाचायला नको का. तर आपल्या ज्या पद्धती असतात त्या मुलांनी कराव्यात असं आपल्याला वाटतं, पण त्यांची एक काहीतरी वेगळी पद्धत असेल शिकण्याची किंवा अभ्यासाची, जी त्यांना करायची आपण संधी दिली तर मुलं ते पालन करायची शक्यता वाढते आणि जबाबदारी ही मुलं घेतात. कारण आता आईवडिलांनी अलाउ केलंय ना की ठीक आहे तुला रात्री करायचंय ना, कर. मग त्यांना कळतं की अरे म्हणजे अभ्यास पूर्ण करायची आता माझी जबाबदारी आहे. तर तो जो आपण हात सोडायचं म्हणतो आहोत, पाठीशी उभं राहायचं म्हणतो, ते हेच आहे. मग ते 8वी-9वी पासून, म्हणजे 7वी 8वी 9वी पासून जर व्हायला लागलं तर मग कुठे कॉलेजमध्ये किंवा पुढे गेल्यानंतर तेव्हा आपण पूर्णपणे हात सोडू शकू मुलांचा. तुमची पुस्तकं जी वाचली त्याच्यात ती अशी संवादात्मकच आहेत. हो. तुम्ही काही मुलांशी बोलताय आणि मग ते मुलांचे संवाद आहेत की अमेय असं म्हणाला, किरण तसं म्हणाला वगैरे वगैरे. हे मला शैली फार छान वाटली की तीच मुलं बोलतायत तुमच्याशी आणि त्यातून ते सगळं आलंय. तर तुमच्या इतक्या वर्षाच्या या प्रवासामध्ये, 10 वर्ष नाही म्हणत आहे मी, पण गेल्या 2-4 वर्षामध्ये तुम्हाला अवाक करून सोडलेले काही प्रश्न आहेत का मुलांचे, की तुम्हाला पण म्हणजे असं अवाक झाला तुम्ही की अरे असं काही विश्व या मुलांचं असतं आणि असे काही प्रश्न येतात, तर असे काही टप्पे सांगता येतील का की रे मी इथं चमकले होते या अशा मुलांच्या वागण्यानं? खरं सांगायचं तर मुलांबरोबरचं प्रत्येक सत्र हे माझ्यासाठी एक रिव्हिलेशन असतं की नवनवीनच गोष्टी मला कळतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला मी अशी कोऱ्या पाटीने त्यांच्या समोर जाते की काय म्हणतायत बघूयात, किंवा काय काय करायचंय ना, काय काय सांगायचंय ते बघूयात. कारण त्यांचे विचार खूप वेगाने बदलत आहेत आता आजकालच्या ह्याच्यामध्ये. आणि खूपदा मुलं खूप ठाम मतं असतात मुलांची. म्हणजे अगदी त्यांनी ठरवलेलं असतं की मी आता काय अमुक ढमुक करणार आणि त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन करणार आणि त्याच्यानंतर मग मी लॉ करणार आणि मग मी काय डिस्प्यूटमध्ये जाणार वगैरे, असं काहीतरी त्यांना माहिती असतं. म्हणजे कारण खूप त्यांना जे हवं त्याच्याविषयी त्यांनी माहिती काढलेली असते. आणि आता समजा तुमचा 8वीतला मुलगा तुम्हाला सांगतोय की हे काय नाही, मी BA करणार आहे कारण मला लॉ करायचंय आणि नंतर मला ते इंटरनॅशनल आर्बिट्रेशन करायचंय. तर आपण म्हणतो हे काय तुला काय कळ, 8वीतला मुलगा तुला कसं काय कळणार आहे, तुला माहिती तरी आहे का जग कसं असतं. आपली सुरुवात अशी इथून होते. आणि म्हणून मग आपल्याला बरं असंही नाही की असं तो मुलगा 8वीत असताना म्हणतोय म्हणजे तो खरोखरच ते करेलच, कारण तो एक्सप्लोअर करतोय असं. तो त्यावेळेला त्याला जे छान वाटतंय किंवा काहीतरी ऐकलेलं असेल किंवा काहीतरी पाहिलेलं असेल त्याच्याविषयी ते त्यांनी त्यावेळेला ठरवलंय. तर असे संवाद हे आपण खूप पेशन्सनी जर हाताळले तर ते छाटले जात नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ आता असं सांगितलं मुलांनी की मला असं असं करायचंय, तर असा आपण आता म्हटलं तशी रिॲक्शन द्यायच्या ऐवजी आपण जर असं म्हणलं हो का, काय असतं रे इंटरनॅशनल आर्बिट्रेशन, मग ती मुलं काहीतरी सांगतील आपल्याला. आणि असं जेव्हा मुलं सांगतात ते माझ्यासाठी असे मोमेंट्स असतात की हो का कारण त्यांनी त्यांच्या गोष्टींमधून इतकी माहिती मिळवलेली असते की त्यांना खरंच माहिती असते खूप सगळी. आणि हीच मुलं समजा आता एखाद्या वर्षाने तो मुलगा आला, मग त्याला विचारलं की काय चाललंय सध्या, नाही आता मी असं ठरवलंय की मला खरं तर इंजिनिअरिंगच करायला आवडेल, पण त्यानंतर मी टीचिंगमध्ये जाणार आहे किंवा रिसर्चमध्ये जाणार आहे. ओके. तर बदलत असतं. कारण हे वयच असं असतं की जेव्हा मुलं स्वतःची आयडेंटिटी शोधत असतात. आयडेंटिटी फॉर्मेशन असं म्हणतात सायकॉलॉजीमध्ये या फेजला. त्यांचं टास्क असं असतं की आयडेंटिटी फॉर्मेशन करायची आपल्याला, म्हणजे मी कोण हे ठरवायचंय. तर त्यामुळे हे सगळं एक्सप्लोरेशन चालू असतं त्यांचं.
पण मग या काळामध्ये स्वातंत्र्य किती द्यायचं हम्म. मुळात मुलांना, कारण त्यांच्यात शारीरिक बदल होत असतात, हो. त्यांना कुतूहल असतं, त्यांना त्यात वेगवेगळे जे बदल होत असतात त्यांच्यामध्ये शरीराचे मनाचे, ते सगळे ते एक्सप्लोअर करत असतात. तुम्ही जसं म्हणालात की ते पण गरजेचं आहे त्यांना एका सीमारेषेत बांधून ठेवून. तर या सगळ्यामध्ये स्वातंत्र्य नेमकं द्यायचं किती अनेक गोष्टीमध्ये. हम्म. मध्ये आता एखादा मुलगा सारखा केस जरी विंचरत असेल आरशात जाऊन की मी आता कसा दिसतोय, तरी किती वेळा करू द्यायचं, किंवा कुतूहल म्हणून काही मुलं आंघोळीला खूप वेळ जाऊन बसतात आणि आंघोळच करत राहतात बराच वेळ. तर असे खूप त्यांचे छोटे छोटे इश्यूज असतात. याला कंट्रोल कसं करायचं, किंवा तुम्ही जसं म्हणालात की पोर्नोग्राफी ते कुठं बघतात सांगता येत नाही, पण अलीकडे खूप सगळीकडे झाली आहे. तर ह्याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा, म्हणजे काय करायचं याच्यासाठी? आता मुलगा जर समजा दिवसातून काय 15 वेळा केस विंचरत असेल किंवा 25 वेळा केस विंचरत असेल, तर विंचरू दे की त्याला. का नको विंचरायला? बरं. म्हणजे आपल्याला वाटतं की हे मी करू दिलं माझ्या मुलाला म्हणजे फार स्वातंत्र्य दिलं. पण ही एक फार किरकोळ गोष्ट आहे. म्हणजे त्या केस विंचरण्यामुळे असं काही त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होणार आहे किंवा त्याच्या भविष्यावर परिणाम होणार आहे असं काही नाहीये. बरं. म्हणजे कधी कधी आपण प्रत्येकच गोष्ट कंट्रोल करायला जातो मुलांची, बरं. आणि मग मुलं जास्ती इरिटेट होतात. हम्म. त्यामुळे खूपदा मी पेरेंट्सना असं सांगते की तुम्ही बघा की कुठली गोष्ट खरोखरच महत्वाची आहे आणि कुठली गोष्ट नाहीये फारशी महत्वाची. तर आता आपण असं म्हणतो ना की पसारा असेल घरातला, त्यांच्या खोलीतला पसारा, तर त्यांनी काही असं आकाश कोसळणार नाहीये. तर मग किती त्याच्यावर आपण एनर्जी घालवायची आणि किती त्याच्यावरून टोकायचं मुलांना. तर दरवेळी त्यांच्या खोलीत गेल्यावर पहिलं वाक्य आई वडिलांचं असतं की काय हे तुझी खोली? कसा तू उकाळ्यावर राहतोस वगैरे. आणि मग झालं ना, मग संवाद होणार कसा पुढचा? तर त्यामुळे कमी महत्वाचे किंवा बिनमहत्वाच्या ज्या गोष्टी असतात ना त्या सोडून द्यायच्या. पण म्हणजे त्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी असतील, म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला असं वाटत असेल की खूपच स्क्रीन टाइम झालाय, तर मग त्याविषयी काहीतरी करायला पाहिजे. पण मग जर तुम्ही केसांविषयी पण बोलताय, पसाऱ्याविषयी पण बोलताय, नीट बोल असं पण म्हणताय, ह्या फंक्शनला पण आलं पण पाहिजे असं पण म्हणताय, कसले तुझे मित्र असंही बोलताय, आणि तुम्ही स्क्रीन टाइम विषयी पण बोलताय, तर मग सगळंच त्याला बॅकग्राऊंड नॉईज झाला ना. मग महत्वाच्या गोष्टी जशा ह्या बिनमहत्वाच्या गोष्टी मुलं इग्नोर करायला लागतात, तशा महत्वाच्याही गोष्टी इग्नोर करायला लागतात. तर त्यामुळे आपण म्हणतो की यू हॅव टू पिक युअर बॅटल्स. करेक्ट. नाहीतर इट विल बी अ परपेच्युअल वॉर. कायमचं युद्ध नाही करायचंय आपल्याला, चकमकी कुठल्या करायच्या आहेत आणि कुठल्या नाही करायच्या आहेत. आणि याच्यासाठी ना एक असं महत्वाची गोष्ट आणखीन एक अशी वाटते मला की, म्हणजे स्वातंत्र्याच्या दृष्टीने नाही पण संवादाच्या दृष्टीनेच मी म्हणतेय की मुलांचं लक्ष आई वडिलांच्या देहबोलीकडे जास्ती असतं शब्दांपेक्षा. बरं. त्यामुळे मुलांनी विचारलं की आई मी जाऊ का, आणि आई म्हटली जा, तर मुलांना कळतं की आईचं नाहीये इथे. तर ह्या जा शब्दाकडे त्यांचं लक्ष जात नाही. ते म्हणतात का नको जाऊ. आणि तर त्यामुळे आई वडिलांना खूप ह्याविषयी जागरूक राहायला लागतं की माझी देहबोली कशी आहे. म्हणजे कधी कधी तर मी असं सांगते की तुम्ही जे काही मुलांशी बोलणार आहात किंवा सांगणार आहात ते आधी स्वतः रेकॉर्ड करा, बघा किंवा ऐका, आणि मग डिलीट करा, आणि मग त्यांच्या समोर जाऊन बोला. कारण आपण असे जाऊन बोलतो ते समोरच्याला कसं वाटतं हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं आपण खूप काळजीने बोलतो आहोत, खूप भविष्याची काळजी आहे म्हणून असं बोलतोय, पण मग मुलांना ती कटकट वाटत असेल तर मुलं कशाला ऐकतील मग. त्यामध्ये कटकटीच्या आवाजात जात नाहीये ना हे बघायला पाहिजे. आणि मुलांच्या बाबतीत हे उलटं करायला लागतं. मुलांच्या बाबतीत जर आपण सतत त्यांच्या देहबोलीकडे लक्ष ठेवलं आणि ते काय म्हणतात याकडे दुर्लक्ष केलं तर संवाद पुढे जात नाही. कारण पहिलं वाक्य असं येतं, आवाज खाली, हात नीट कर, चेहऱ्यावर काही मगरुरी, असं बोललं की अरे पण मी काय बोलतोय हे तुम्ही ऐकतच नाही आहात. कारण मुलांना हे लक्षात येत नाही की आपण असे बोलतो आहोत, की आपण एवढ्या मगरुरीनी किंवा गुरमीनी बोलल्यासारखं वाटतंय आई वडिलांना. किंवा खूपदा असं होतं की काही वस्तीतल्या मुलींचे मी सेशन्स घेते. वस्तीतल्या मुलींना नेहमी असं वाटतं की आम्हाला ना आई वडील नेहमी सांगतात की तू हळू बोल आणि तू खूप आगाऊ आहेस. कारण मुलींनी काही बोलणं किंवा काही व्यक्त करणं किंवा काही मत सांगणं हे आगाऊपणाच.
तर तू हे असं काय तोंडवर करून बोलतेस, असं आई वडिलांना वाटतं. तर संवाद होण्यासाठी ह्या 2 गोष्टी मला वाटतं लक्षात ठेवायला पाहिजे, महत्वाचे की आहे ते. आई वडिलांनी मुलांच्या देहबोलीपेक्षा शब्दांकडे लक्ष द्यायचं आणि मुलं जेव्हा आपलं ऐकतात तेव्हा आपल्या शब्दांपेक्षा त्यांचं आपल्या देहबोलीकडे जास्ती लक्ष आहे, हो हो हो. हे आई वडिलांनी लक्षात ठेवायचं. बरं. आणि ही देहबोली जेव्हा मुलांना सुसह्य अशी किंवा स्वीकारार्ह अशी असेल, तेव्हा शिस्त लावणं किंवा स्वातंत्र्य द्यायचं नाही द्यायचं हे त्यांच्यापर्यंत नीटपर्यंत पोहोचवणं, म्हणजे आपला नकारही त्यांच्यापर्यंत पोहोचवायलाच हवा ना, जर आपल्याला द्यायचं नसेल अगदी स्वातंत्र्य अगदी तर. हो. तर ते अशा प्रकारे जर पोहोचवलं तर त्यांना कळतं. मग त्यांना ते अन्यायपूर्ण वाटत नाही. बरं मग ते त्यांना स्वीकारार्ह वाटतं. बरं. सो स्वातंत्र्य द्यायचं की नाही, किती द्यायचं हे खूप इंडिव्हिज्युअल निर्णय असतो. कारण प्रत्येक मूल आणि आई वडील यांचं नातं, त्यांची परिपक्वता लेवल ही सगळी वेगळी असते. हा. तर ते आई वडिलांना हळूहळू टप्प्याटप्प्याने ठरवायला लागतं. म्हणजे आता अच्छा. 9वीतली समजा आपण 5 मुलं घेतली, तर त्यातला एखादा मुलगा असतो जो दर सुट्टीमध्ये कुठेतरी कॅम्प्सना जात असतो, तो दर वीकेंडला कुठेतरी ट्रेक्सना जात असतो, तो मध्ये मध्ये आत्याकडे जाऊन राहत असतो, असं त्याला खूप सवय असते. दुसरा एक मुलगा असतो तो कधीही घराच्या बाहेरच पडलेला असतो. त्याला आई वडील शाळेत सोडून येतात, क्लासला सोडून येतात, ट्रिपला गेले तर आई बाबा आणि तो असेच जातात नेहमी, पण त्यालाही कधीच सवय नसते. मग एखादा मुलगा असतो जो कधी कधी मित्रांकडे राहायला जातो, स्लीप ओव्हरला जातो, कधी कधी त्याला काही काही गोष्टी जमतात, पण गावाला तो अजून कधी गेलेला नसतो. तर तुम्ही किती एक्सपोजर दिलंय किंवा तुमच्या मुलाचं स्वभाव कसा आहे याच्यावरून तुम्ही किती स्वातंत्र्य द्यायचं हे ठरवायला हवं. तर त्यामुळे ती गोष्ट सुद्धा आणि मग ती टप्प्याटप्प्याने द्यायची, की आता तुम्ही पहिल्यांदा त्याला कुठेतरी राहायला जायची सवय केली, मग एक ओव्हरनाईट कॅम्पला पाठवलं आणि मग हिमालयातल्या कॅम्पला पाठवलं, तर त्याला ते जमू शकेल कदाचित. या सगळ्यामध्ये 10 ते 14 मला वाटतं आपण आता मुद्दे बरेच कव्हर केले. काही राहिले असतील तर तुम्ही मला सांगू शकता. पण हा 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 एक गट झाला. आता जेव्हा 15 ते 19 मध्ये मी येतो, हीच मुलं मोठी होतात आणि हळूहळू हातातनं सुटतात की काय वाटायला लागतं, कारण मोठी व्हायला लागतात मुलं. तर 15 ते 19च्या मुलांचं काय भावविश्वास, त्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात? 15 ते 19 वयाची मुलं तुम्ही म्हणलात तसं असं आई वडिलांना आता असं जरा धाकधूक व्हायला लागते, की आता सुटायला लागली आहेत मुलं आपल्या हातातून. आणि खूप तणावाचा काळ असतो हा कुटुंबामध्ये, कारण सगळे करिअरचे डिसिजन्स या वयामध्ये घेतले जातात. 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स, कुठली स्ट्रीम घ्यायची, कुठे ऍडमिशन मिळणार नाही मिळणार, तुमच्याच गावात मिळणार का कुठल्या बाहेरच्या गावात ऍडमिशन मिळणार. आणि त्याच वेळेला मुलांना जास्ती स्वातंत्र्य हळूहळू मिळायला लागतं. म्हणजे आता 10वी पर्यंत मुलं एका चौकटीत असतात शाळेमध्ये. 11वीत गेली की काहीच कळेन असं होतं आई वडिलांना. घरातून निघाली, क्लासला जाणार आहे, त्याच्यानंतर कॉलेजला जाणार आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स आहेत आणि मग घरी येणार आहे. पण या सगळ्या ठिकाणी आपलं मूल गेलं की नाही, गेलं तर ते किती वेळ होतं तिथे, काही की तिथे नसेल तर कुठे गेलं होतं, काय केलं त्यांनी, हे काहीही आई वडिलांना ट्रेस करता येत नाही. बरोबर. मोबाईल असल्यामुळे हा मी कॉलेजमध्ये आलोच असं सांगितलं मुलांनी, तर कसं कळणार अनलेस तुम्ही त्यांना ट्रॅक करत असाल. आणि ते फार अपमानास्पद वाटतं मुलांना, पण काही आई वडील तेही करतात. पण हे स्वातंत्र्य मुलांना जास्ती मिळायला लागतं आणि आई वडिलांचा कंट्रोल त्या मानाने कमी व्हायला लागतो. आणि हा तणाव आई वडील आणि मुलं दोघांनाही असतो करिअरचा. आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांना काहीच वाटत नाहीये, त्यांना कशाची काही जबाबदारीच नाही, कशाची फिकीरच नाही, कशाची काळजीच वाटत नाही. पण मुलांना काळजी वाटत असते, पण कळतं पण वळत नाही असं असतं. की त्यांना कळत असतं की अरे आपल्याला आता अभ्यास करायला पाहिजे, मार्क्स मिळवायला पाहिजे, त्याच्याशिवाय ऍडमिशन मिळणार नाही, पण हे करायचं कसं. मग मित्रमैत्रिणींचा ओढा पण असतो, वेगळे वेगळे आता एक्सपेरिमेंट्स करायची संधी पण मिळत असते, हातात थोडेसे पैसे असतात. खूप सारी मुलं ऍडिक्शनकडे वळतात या वयामध्ये. खूप सारी मुलं रिलेशनशिप्समध्ये पडतात, काही मुलं त्यातली क्राईमकडे जातात. ऑनलाईन गोष्टी तर खूप मुलांच्या मध्ये होतात अशा वेळेला. किंवा काही वेळेला या वयातली मुलं अशी एकदम
दिशाहीन झाल्यासारखी होतात, की त्यांनी घेतलेली असते सायन्सला ॲडमिशन, कारण सगळे त्यांना सांगतात की अरे सायन्सला घेतली की दारं उघडी राहतात सगळी. पण मग त्यांना ते काही कळतच नसतं किंवा येतच नसतं. मग त्यांना वाटत असतं नाही मला हे करायचंच नव्हतं, मला खरं तर कॉमर्स घ्यायचं होतं किंवा आर्ट्स घ्यायचं होतं. पण आई वडील ऐकत नसतात किंवा त्यांना वाटत असतं अरे आपण विचार करून असतं ठरवलंय. तर मग अशी मुलं काहीच करत नाहीत, म्हणजे अभ्यासही करत नाहीत किंवा त्यांना काही दुसरे कोर्सेस वगैरे असतील तर तेही करत नाहीत. नुसता टाइमपास करत बसतात. मग मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा किंवा ऑनलाईन सगळा वेळ घालवायचा. कॉलेज बंक करायचं, क्लासेसना जायचं नाही, अभ्यास म्हणायचा तर तो सगळा ऑनलाईनच करायचा, म्हणून स्क्रीन घेऊन बसायचा. काय करायचं काही वेगळ्या वेगळ्या साईट्सवर जायचं आणि सगळं करायचं. आणि मग 11वीत मार्क्स कमी पडले की मग एकदम धक्का बसतो. तर कन्फ्युजन खूप असतं ह्या वयामध्ये मुलांना. करिअरचंही असतं आणि कसं वागावं, काय करावं, काय करू नये, पिअर प्रेशर खूप असतं आणि सगळे हे मोह खुणावत असतात त्यांना. म्हणजे किती महत्वाचं एज आहे हे. खूप पण या एज मध्ये सगळंच होतंय. सगळंच. म्हणजे करिअरचं पण टेन्शन आहे, मार्क्सचं पण टेन्शन आहे, तुम्हाला इतर मोह पण होत असतात, तुम्हाला ॲडिक्शन पण होत असतं, तुमचे इमोशनल इश्यूज पण वाढत असतात. म्हणजे माय गॉड. बर, मग ह्याला कसं डील करतात आणि काय त्यांचा प्रॉब्लेम होतो? म्हणजे आपण असं म्हटलं की ह्या वयातल्या मुलांना जर नीट हाताळता यायला हवं तर त्याच्यासाठीचा पाया तो 10 ते 14 वयोगटामध्ये घातला गेला पाहिजे. मग तो संवादाचा असेल किंवा दरवाजे उघडे ठेवण्याचा असेल वेगळ्या वेगळ्या विषयांसाठी, किंवा मतं मांडण्याचं स्वातंत्र्य देण्याचा मुद्दा असेल, किंवा मतांना आदर देण्याचा मुद्दा असेल, मुलांच्या मतांना, किंवा मुलांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अनुभव देणे असेल, हे सगळं आपण त्या 10 ते 14 वयोगटात करायला पाहिजे. कारण एकदा का मुलं मोठी झाली की मग त्यांच्या परीक्षा वगैरे असतात आणि मग तेव्हा नाही ना आई वडील त्यांना सांगू शकत की आता तू ह्या क्लासला जा. तर ते म्हणतात मला नाही जायचंय, मला नाही आवडत, कारण त्यांना मग तेव्हा ती शिंग फुटलेली असतात. तर आणि आई वडिलांना ना खूप काळजी असते मुलांची, की त्यांना एकतर हे जग कसं आहे आता कळलेलं असतं आतापर्यंत आई वडिलांना. त्यांना असं वाटत असतं की अरे किती हे भयंकर जग आहे आणि आपलं मूल आपल्याला आता सोडायचंय असं त्या भयंकर जगामध्ये. आणि मग कसं सोडू मी ह्या मुलाला? मग त्याच्यासाठी तयार आहे का माझं मूल? मग काही आई वडिलांना असं वाटतं की नाही, म्हणजे असं सगळं इंजिनियर झालं, कॅम्पस इंटरव्ह्यू मधून कुठेतरी चांगला जॉब लागला की मग मी सोडू शकेन माझ्या मुलाला, मग त्याचा स्थैर्य आलं असं मला म्हणता येईल. तर असं काहीतरी आई वडिलांच्या कल्पना असतात, त्यामुळे ते मुलांना त्या दिशेने ढकलत असतात. आणि मग त्यांना खूप काळजी वाटायला लागते की अरे असं का करतोय हा किंवा ही अशी का करतेय. आणि मग आई वडील जेव्हा अशा मुलांना माझ्याकडे घेऊन येतात, पण मग त्याच्यात प्रॉब्लेम काय असतो? आई वडील ढकलत असतात, मग मुलांना ते नको असतं. मग ते जेव्हा माझ्याकडे घेऊन येतात, मुलं जेव्हा बोलतात तेव्हा असं लक्षात येतं की अरे शहाणं आहे की हे मूल चांगलं. छान बोलत असतात, खूप मॅच्युरिटीनी बोलत असतात, खूप काय काय त्यांना वाटत असतं, जाणीव असते बऱ्याच गोष्टींची. पण त्याच्या एक्झिक्युशनमध्ये प्रॉब्लेम येत असतो की हे करू कसं. आणि मग रिबेलियसनेस असतो ना, की आई वडील सांगतात ना अभ्यास कर, मग मी नाही करणार, म्हणजे मला कळतं, मी बघीन करायचं की नाही ते. आणि सगळी एनर्जी, सगळी शक्ती ही त्या आई वडिलांच्या सूचनांना विरोध करण्यामध्ये घालवली जाते. स्वतःचा विचार करायचाच नाही, माझ्यासाठी चांगलं काय आहे हे बघायचंच नाही, मला हे त्रास देतायत ना, मला हे नाही. कसं कुठून येतं? म्हणजे आता उदाहरणार्थ काही काही मुलं काही ऍडिक्शनना पण लागतात, सिगरेट्स ओढायला लागतात, तंबाखू खायला लागतात. पण आपल्यावर संस्कार असं, म्हणजे संस्कार असतोच प्रत्येक आई वडिलांचा की नाही हे करायचंय. बऱ्याच घरांमध्ये आई वडील पण ते करत नसतात, व्यसन घरी कुणीच करत नसतं. अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा ते मूल जेव्हा करायला लागतं तेव्हा त्याचा सेल्फ कॉन्शियस सांगत नसतो त्याला की हे नाही करायचंय. म्हणजे इतकं सगळं वल्नरेबल असतं. नॉलेज आणि विजडम ह्याच्यातला फरक असतो तो, की त्यांना माहिती असते गोष्टींची, पण ते शहाणपण आलेलं नसतं अजून की ते करायचं कसं. आणि ह्या वयाची ती खासियतच आहे की त्यांना ते सगळे अनुभव घ्यायचे असतात. त्याच्यासाठी लागणारा जो संयम असतो
तो मात्र अजून डेव्हलप झालेला नसतो. आणि आता असं झालंय की हे वयात येण्याचा म्हणजे हा ॲडॉलसन्सचा काळ इतका ताणला गेलाय की पूर्वीच्या काळी काय असायचं, 14-15 वर्षापर्यंत मुलं, 15-16 वर्षापर्यंत मुलं तशी लहानच असायची किंवा काहीतरी शिकायची, कामं-बिमं करायची. 16 ते साधारण एक 4-5 वर्ष पुढची ते कुठली तरी कामं शिकायची किंवा घरातल्या कामांना मदत करायला लागायची किंवा शेती असेल तर शेतीत करायला लागायची. आणि एक 21-22व्या वर्षी त्यांचं लग्न व्हायचं आणि ती प्रौढ म्हणजे ॲडल्टिंग करायला लागायची. करेक्ट करेक्ट. हो. की आता प्रौढ भूमिकेमध्ये ती शिरलेली असायची. मग त्यांच्या ज्या काही शारीरिक, मानसिक, भावनिक गरजा असतील त्या पण पुऱ्या व्हायच्या लग्न झालेलं असल्यामुळे. आता तसं होत नाही ना. आता 7-8 वर्षापासून ते 30व्या वर्षापर्यंत मुलं अजूनही मुलं असतात आईवडिलांची, ॲडल्ट्स नसतातच. ते अजूनही आईवडिलांच्या छत्राखाली असतात, ते अजूनही फायनान्शियली आईवडिलांवर अवलंबून असतात. शिक्षण पूर्ण झालेलं असतंच असं नाही बऱ्याचदा. आणि झालेलं जरी असलं तरी खूप मुलांची लग्न नसतात झालेली तोपर्यंत. तर ते जे त्या वयामधल्या सगळ्या काय अर्जेस असतील किंवा ज्या काही गरजा असतील भावनिक, लैंगिक, शारीरिक, त्या सगळ्या तशाच राहतात ना मग. आणि मग त्यांच्यासाठी किती संयम धरणार मुलं सुद्धा, एवढी 15-20 वर्ष. तो संयम त्यांना बाळगायला सांगणं हे अवघड आहे असं आजकाल जगभरातल्या मानसतज्ञांच्या लक्षात आलेलं आहे. अच्छा, बर. की आपण असं नुसतं त्यांना सांगून चाललं नाही की तुम्ही हे प्रीमॅरिटल सेक्स करू नका, लग्नाआधी शरीर संबंध ठेवू नका किंवा अमुक अमुक पार्ट्यांना वगैरे जाऊन दारू पिऊच नका, तुम्ही हे अनुभव घेऊच नका कारण हे वाईट असतात. तर असं सांगून कोणी ऐकत नाही ना. तर आपल्याला एकतर त्यांना पर्याय द्यायला लागतात. म्हणजे समजा आपण व्यसनांविषयी बोलत असू तर व्यसनांची जर आपण प्रक्रिया बघितली तर मेंदूमध्ये डोपामिन सिक्रीट होतं आणि त्या डोपामिनमुळे त्यांना जे छान वाटतं त्याच्यासाठी ते पुन्हा पुन्हा तो अनुभव घेत राहतात. आणि व्यसनं लागणारे जी द्रव्य असतात ती अशी असतात की जी ताबा घेतात आपल्या मेंदूचा. तर हे डोपामिन मिळवण्याचे वेगळे वेगळे इतर मार्ग जर आपण मुलांना दाखवले तर कदाचित मुलांना त्यासाठी व्यसनांकडे जायची गरज लागणार नाही. आता हे मार्ग कुठले तर एक तर शारीरिक व्यायाम, खेळ असतील किंवा व्यायाम असेल किंवा कुठल्याही अचीवमेंट्स ज्याने तुमचं मेंदूमधलं रिवॉर्ड सेंटर किंवा बक्षीस केंद्र हे सॅटिस्फाय होतं. मग त्या शैक्षणिक अचीवमेंट्स असतील किंवा तुमची कुठली हॉबी, कला असेल याच्यातली अचीवमेंट असेल किंवा तुम्ही काहीतरी सामाजिक कार्य करत असाल इतरांसाठी स्वतःच्या पलीकडे जाऊन त्याच्यातून असं दिसून आलं की त्याच्यातून मिळणारं हे समाधान किंवा डोपामिन हे सगळ्यात जास्ती असतं. तर ते अशा काही गोष्टी आपण जर मुलांना उपलब्ध करून दिल्या तर कदाचित मुलांना ह्या डोपामिनसाठी या ठिकाणी याची गरज वाटणार नाही. आता असं असतं की व्यसनांमधून मिळणारा डोपामिनचा डोस हा असा डोस असतो म्हणजे किक असतो. त्या मानाने ह्याच्यातून मिळणारं डोपामिन कमी असतं. त्यामुळे त्याच्यात पण मजा असते आणि ते जास्ती टिकाऊ असतं. हे आपल्याला मुलांच्या पर्यंत पोचवायला लागेल आणि त्याच्यासाठी जीवनशैलीच बदलण्याची गरज आहे. हे व्यसनांविषयी झालं. आता बाकीच्या गरजा आपण म्हटलं की लैंगिक गरजा असतील किंवा काय, तर आता त्याविषयी सुद्धा आपल्याला मुलांवर चारी दिशांनी मारा होतोय की तुम्ही हे अनुभव घेतलेच पाहिजेत, तुम्ही तुमची व्हर्जिनिटी लूज केलीच पाहिजे. म्हणजे कुठलेही टीन ड्रामाज बघा किंवा कुठल्याही वेब सिरीज बघा, सगळीकडे हेच असतं की तुम्ही पहिल्यांदा हा अनुभव घेतला नाही अजून, अरे असं कसं नाही केलं आणि काय त्यात एवढं, असं असतं. तर हा सगळा मारा होत असताना मुलांना आपण कसं त्यांचं संरक्षण करणार, तर एक गोष्ट म्हणजे मुलांना आपल्याला माध्यम साक्षर करायची गरज आहे. म्हणजे ह्या सगळे जे इनपुट्स मिळत आहेत त्यांना माध्यमांमधून वेगळ्या वेगळ्या, ते तारतम्याने कसे वापरायचे, कसे घ्यायचे, काय सोडायचं, हीण कसं आहे ते काय कसं बाजूला काढायचं हे शिकवायला पाहिजे. उदाहरणार्थ ज्या मुलाविषयी मी तुम्हाला सांगितलं ज्याला मी पोर्नोग्राफीची माहिती दिली होती आणि तो काही दिवसांनी मला येऊन म्हणला की मला ते चांगलं लक्षात राहिलं, तर काय सांगतो आम्ही मुलांना पोर्नोग्राफी विषयी? आम्ही त्यांना असं सांगतो की पोर्नोग्राफी बघू नका असं आम्ही त्यांना सांगत नाही, कारण ते सांगतच असतात त्यांना सगळे. तर आम्ही त्यांना हे सांगतो की पोर्नोग्राफी म्हणजे काय असतं, तर मसालेदार केलेली एखादी गोष्ट जी रोजच्या आयुष्यामध्ये घडत नाही,
रोजच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी जर दाखवल्या तर कोणी टीव्ही कशाला बघेल, कुठली सिरीज कशाला बघेल. कशाला बघा. सनसनाटी करून, मसालेदार करून, अनयुज्युअल अनैसर्गिक असं केलेल्या गोष्टी असतील तरच लोक ते बघणार. त्यामुळे Correct. पोर्नोग्राफी तशा प्रकारे बनवलेली असते. हम्म. आणि त्याच्यामध्ये जे काही गोष्टी वापरलेल्या असतात त्याच्यात खूप सारे त्यांनी फिल्टर्स आणि काय 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 वापरलेलं असतात. हो. असतं. त्याच्यात काम करणाऱ्या लोकांना अनेक सर्जरीज आणि औषधांना सामोरं जायला लागतं त्याच्यामध्ये काम करायला, ते दिसावेत चांगले म्हणून. बरं. आणि हा त्यांचा व्यवसाय असतो, हम्म. म्हणजे हे आयुष्य नसतं. हम्म. तर हे जेव्हा आपण मुलांना हे सगळं जेव्हा कळतं मुलांना, तेव्हा मग मुलं त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतात आणि मग ते कमी प्रमाणात ते बघायला लागतात. कदाचित बंद करतीलच असं नाही, पण बघितलं म्हणून त्याच्यामुळे त्यांचा लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल किंवा त्यांच्या पार्टनरकडूनच्या अपेक्षाच बदलतील असं तरी निदान होणार नाही. किंवा ते त्याच्यामध्ये इतके इन्व्हॉल्व्ह होतील की त्याच्यामुळे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी करणारच नाहीत असं तरी निदान होणार नाही. म्हणजे आपल्याला काही गोष्टी अशा काही स्विच ऑफ नाही करता येणार आहेत, पण त्या तारतम्याने बघायची मुलांना सवय लावली तर हळूहळू मग मुलं याविषयी जागरूक होऊन योग्य निर्णय घेण्याची शक्यता असते. पण याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय की आता वयोगट 30 पर्यंत गेलेला आहे, अख्खा कुमार जो काही किशोरवयीन गट आपण म्हणू शकतो, तर मग 9 ते 19 वर्षापर्यंत तुम्ही जो काळ घेतलाय, 19व्या वर्षी काय घडत असतं मुलांमध्ये? कारण ते असे एजवर असतात एकदम की आता ते उतरणार आहेत पुढे कुठेतरी, आणि आता काही गोष्टी घडून गेलेल्या असतात, काही गोष्टी स्वीकारलेल्या असतात त्यांनी त्यांच्या जबाबदारीवर, आणि आता ते त्या मुख्य प्रवाहात जाणार आहेत अशा झोनमध्ये ते सगळं असतं. अशा मुलांशी काय तुम्ही, कारण ते ऍडल्ट पण झालेले असतात टेक्निकली, 18 वर्ष झाली आहेत त्यांची, सज्ञान झालेली आहेत ती मुलं, असं असून पण त्यांचे काही इश्यू असतात आणि काय असतात? आता खरं सांगायचं तर हे सगळे कट ऑफ्स जे असतात ना ते फार आर्बिट्ररी असतात. म्हणजे ते पॉलिसी मेकिंगसाठी असतील किंवा कागदोपत्री काहीतरी त्याला एक वयोगट असावा म्हणून, पण म्हणून काय 10 वर्षाची सगळीच मुलं एकाच परिपक्वतेच्या टप्प्यावर असतात असं नाही, आणि 19 वर्षाची सगळीच मुलं परिपक्व झालेलीच असतात असंही नाही. तर त्याच्यामुळे हे खूप व्यक्तिगत असतं आणि प्रश्न त्यामुळे असायचे ते प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर येऊ शकतात. 19 वर्षाची मुलं म्हणजे आजकाल आम्ही त्यांना ॲडॉलसंट्स अँड यंग ॲडल्ट्स असं म्हणतो. म्हणजे 21 वर्षापर्यंत ती यंग ॲडल्ट्स मुलं असं आम्ही म्हणतो. आणि अशा खूप वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स आहेत. आता यंग पीपल म्हणून एक डेफिनेशन आहे, ती म्हणजे 10 ते 24 वयाचे लोक, यंग पीपल. तर तसे खूप वेगळ्या वेगळ्या डेफिनेशन्स आहेत. तर त्यातल्या 19 ही अशी एक आर्बिट्ररी कट ऑफ आहे. काय होतं, पूर्वी ते टीनेज म्हणून होतं ना, ते 19ला ते टीनेज संपतं आणि तोपर्यंत बहुतेक वेळेला मुलांची आणि मुलींची दोघांचीही शारीरिक वाढ झालेली असते आणि बऱ्यापैकी मानसिक परिपक्वता आलेली असते. म्हणून तो 19 असा वयोगट. तुम्ही 15 ते 19 मुलांबद्दल आपण बोललो, मुलींचे काही वेगळे इश्यू असतात? वेगळे म्हणजे आता बऱ्याचदा थोडेसे म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटीज ज्या असतात त्या थोड्याशा जास्ती वर यायला लागतात 15 ते 19 वयोगटामध्ये. म्हणजे मग असं थोडंसं सगळ्याच घरांमध्ये नाही, पण काही घरांमध्ये आता नाही तू उगीच काहीतरी ही ब्रँच नको घेऊस इंजिनिअरिंग वगैरे, तिथे कुठे तू उगीच कुठेतरी जाऊन काम करणार, आणि त्याच्यापेक्षा तू आपली कम्प्युटर इंजिनिअरिंग घे किंवा BCS कर किंवा असं काहीतरी. कारण आता काय होतं, थोडेसे वेध लागायला लागतात पुढचे आई वडिलांना की त्यांचं मग लग्न कुणाशी कसं करायचं, कधी करायचं, किंवा नंतर त्यांना इथे ह्याच्यात करिअर करता येणार आहे का नाही येणार आहे, किंवा इतकी लेंदी करिअर नको बाबा उगीच, मग कधी ते संपणार तुमचं करिअर, मग कधी ते लग्न करणार आणि काय, असं असे थोडेसे जेंडर इनइक्वॅलिटीज यायला लागतात आणि खूप मुलींना त्याचा राग यायला लागतो आता. अच्छा. एस्पेशली मी तुम्हाला जे वस्तीतल्या मुलींविषयी बोलले तिथे तुम्हाला हे खूप जाणवलं की त्यांना खूप त्या सगळ्या वातावरणातून आणि त्या लिमिटेशन्स मधून बाहेर पडायचं असतं, आणि त्यांना माहिती असतं की ह्याच्यासाठी आपल्या हातात काय तर शिक्षण, आणि मग तेच घ्यायला त्यांना बंदी केली किंवा आता बास, किंवा आता ठीक आहे तू जा कॉलेजला पण क्लासला वगैरे नाही जायचं, आता कॉलेजमधून आलं की घरी थांबायचं, अशी लिमिटेशन्स घातली की मग त्यांना खूप राग यायला लागतो. आणि तोपर्यंत मुलींना एवढं बंधनं नसतात. या सगळ्यामध्ये ना डॉक्टर एक मुद्दा असतो डिप्रेशनचा, आणि ती मुलं फार त्याला कवटाळून बसलेली असतात.
कारण काही झालं की त्यांना ते डिप्रेशन म्हणजे मग कोशामध्ये जाणं फार आवडत असतं की मी एकटा कोणामध्ये नाही आणि ते डिप्रेशन कशाही मुळे असतं. तर 15 ते 19 या वयोगटामध्ये हा भाग जास्त झालाय का हल्ली? कशा म्हणजे डिप्रेस होणं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमुळे, मार्क्स कमी मिळाले म्हणून किंवा पार्टनर मिळाला नाही म्हणून, नोकरी मिळाली नाही म्हणून, कशाहीमुळे असू शकतं. पण हे डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय का? का तो एक फॅड आलंय? डिप्रेशन म्हणण्यापेक्षा मला वाटतं आपण त्याला असं म्हणू की कोपिंग मेकॅनिझम्स मुलांची डेव्हलप नाही झालेली. म्हणजे कुठल्याही फेल्युअरला असेल किंवा आपल्याला हवी ती गोष्ट न मिळाली असेल तर त्याला हाताळायचं कसं, सोडून कसं द्यायचं किंवा कितपत त्याला महत्त्व द्यायचं, किती कवटाळून बसायचं, हे नाही समजत मुलांना. आणि ते पुन्हा पण 15 ते 19 ला पण नाही समजत. हो, 15 ते 19 म्हणजे दिसताना जरी मोठी दिसत असली ती मुलं तरी सुद्धा मेंदू कुठे अजून परिपक्व झालेला असतो. आणि जर तोपर्यंत आपण त्यांना ही कोपिंग मेकॅनिझम्स कधी शिकवलेली नसतील तर अचानक कशी येणार आहेत? कशी येणार? म्हणजे असं माझ्या माहितीच्या एक आमच्या टीचर होत्या, त्या म्हणायच्या की ठीक आहे, तुम्ही असं म्हणता की मुलांना वाईट वाटू नये म्हणून शाळेमध्ये सगळ्यांना मेडल देतात आणि सगळ्यांनाच जिंकवतात वगैरे, पण मग त्यांना कसं कळणार की हारणं म्हणजे काय असतं किंवा जिंकणं सुद्धा हाताळणं सोपी गोष्ट नसते. खरी गोष्ट आहे. हो. तर तेही त्यांना तेव्हा कळलं नाही. तर मग मोठेपणी कुणीतरी मला आवडणाऱ्या मुलीनी मला होच म्हटलं नाही म्हणजे मी माणूस म्हणून अगदी नीचच आहे आणि काहीच माझ्यामध्ये चांगली गोष्ट नाहीये असंच वाटायला लागतं ना त्यांना. कारण त्यांना माहितीच नसतं की आपण स्वतःची किंमत करायची कशी, इतरांच्या नजरेतून करायची का माझी स्वतःची मी करायची आहे किंमत. किंवा काही गोष्टींना आपण अतिरेकी महत्त्व देतो, जे आता बरेच लोकांना त्याच्याविषयी माहिती व्हायला लागली आहे. म्हणजे 10वी-12वीचे मार्क्स असतील वगैरे, तर आता खूप जणांना माहिती आहे. पण तरी सुद्धा शाळांमध्ये बघा, 10वी का झालं म्हणजे 10वी म्हणजे बापरे. तर मग त्यांना वाटतं की अरे म्हणजे इथे मला आता काहीतरी दाखवायलाच पाहिजे आणि नाही दाखवलं तर काही खरं नाही. म्हणजे मी तर आजकाल खूप मुलांना असं सांगते की अरे ठीक आहे, तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये काय मार्चच्या परीक्षेमध्ये कमी मार्क पडले किंवा समजा एखादा विषय राहिला, तुम्हाला जूनमध्ये पुन्हा परीक्षा देता येते, तुमचं वर्ष सुद्धा वाया जात नाही आणि त्याच्यानी काही तुम्ही तुमच्या किंमत कमी होते तुमची किंवा तुमचं आयुष्य वाया जातं असं काही नाहीये. म्हणजे निदान त्याचा तणाव घेऊन जर तुम्ही उलटच बुमरँग होत असेल तुमच्यावर आणि काहीच लक्ष लागत नसेल अभ्यासाकडे आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये जात असाल तर ते काही प्रॉडक्टिव्ह नाही झाली ती गोष्ट. तर मला वाटतं की डिप्रेशन म्हणजे ते कोप न करता येणं, स्वतःच्या भावना न हाताळता येणं किंवा पराभवाची कारणमीमांसा न करता येणं आणि तो नीट हाताळता न येणं किंवा ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो, म्हणजे खाली पडलं की उठून उभं राहणं, हे सुद्धा त्यांना नाही जमत ना. त्याच्यातून उसळी मारून बाहेर यायला पाहिजे आणि ते शक्य आहे. हे जर त्यांना नाही जमलं तर मग ते डिप्रेशनमध्ये जातात. या आपण बरंच बोलतोय, मला माहिती आणि खूप बोलण्यासारखं पण आहे. पण आता मी थोडा पालकांकडे येतो. म्हणजे आपण या 2 वयोगट आपण साधारण अंदाज घेतला. आता याच्यामध्ये पालकांची भूमिका, आणि जसं तुम्ही म्हणालात की पालक पण बऱ्याचदा अवाक होतात कारण त्यांना नाही समजत ते डील कसं करायचं अनेक गोष्टींची. तर बदलत्या काळाबरोबर पालकांनी कसं बदलायला पाहिजे आणि त्यांनी, तुम्ही पुस्तक पण त्याबद्दल लिहिलंय, तर पालकांना तुमचं काय सांगणं असेल? माझ्याकडे जेव्हा पालकांचा फोन येतो की आम्हाला आमच्या मुलाला किंवा मुलीला क्लिनिकमध्ये घेऊन यायचंय, तर मी बऱ्याचदा त्यांना असं सांगते की आधी आपण भेटूयात. तर पहिला सेशन मी पालकांबरोबर घेते 2 गोष्टींसाठी, की एक म्हणजे त्यांच्या नक्की काय कन्सर्न्स आहेत, त्यांना कशाची काळजी वाटते आपल्या मुलांबद्दल हे समजून घेण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे तशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकाल याविषयी चर्चा करण्यासाठी. आणि काही पालकांना ते मान्य असतं, काही पालक स्वतःहून म्हणतात की नाही आम्हालाच आधी भेटायला यायचंय. काही पालकांना मात्र वाटतं की अहो पण प्रॉब्लेम त्याला आहे, आम्हाला कशाला बोलवताय तुम्ही, आम्ही त्याला पाठवतो, तुम्ही त्याच्याशी बोला, काय ते त्याला सांगा आणि ते दुरुस्त करून टाका असं. तर मुलं आणि पालक यांच्यातली ही देवाणघेवाण असते आणि 2 वे प्रोसेस असते. त्याच्यामुळे पालकत्व हे तितकंच महत्वाचं ठरतं.
आता असं झालंय की आपला जगण्याचा वेग खूप वाढल्यामुळे पिढ्यांमधलं अंतर खूप वाढलंय. आणि त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये 2-3 पिढ्यांचं अंतर असल्यासारखं खरी झालंय. गोष्ट आहे. हो. आणि 2 मुलं असतील 5 वर्षाच्या अंतराने तर पहिल्या आणि दुसऱ्या मुलामध्ये सुद्धा एका पिढीचं फरक असतो. अंतर हो, असतं हो. ऑलमोस्ट, इतकं झालंय ते. हो. आणि खूपदा दोन्ही आई बाबा दोघंही जर समजा वर्किंग असतील किंवा न्यूक्लिअर फॅमिली असेल, आई बाबा आणि मुलं किंवा एकच मूल, अशी छोटीशी फॅमिली असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळे चॅलेंजेस यायला लागतात. तर म्हणजे असं आता खूप लोकांना वाटायला लागलंय की जशी आपण शाळा शिकतो, म्हणजे आता तुम्हाला वकील व्हायचं असेल तर तुम्हाला वकिलीचं शिक्षण घ्यायला लागतं, तसं तुम्हाला पालक व्हायचं असेल तर तुम्हाला पालकत्वाचं शिक्षण घ्यायला हवं. ते शिका आणि मग तुम्ही पालक व्हा. कारण खूप वेळेला इतक्या ब्लाइंडली त्याच्यामध्ये उडी घेतली जाते की हा नाही आता मोठं झालं, आता लग्न करायचं आणि मुलं व्हायला पाहिजे. पण ते झाल्याच्या नंतर आपलं आयुष्य किती बदलणार आहे हे कधी कधी नाही लक्षात येत पालकांच्या. किती कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात, किती गोष्टींवर पाणी सोडायला लागतं हे नाही लक्षात येत. तर त्याच्यासाठी तयारी असली तर ते जास्ती सोपं जातं. दुसरं म्हणजे वयात येताना जे बदल होतात त्यांना हाताळायचं असेल तर पुन्हा त्याची रुजवात ही खूप लहानपणापासूनच घालत जायला लागते. की मग तो संवाद असेल मुलांबरोबर करायचा, शिस्त लावणं असेल, त्यांना जबाबदारी टाकणं असेल किंवा त्यांना कुठली त्यांच्यापर्यंत मूल्य पोचवणं असेल, ही एक अत्यंत हळूवार होणारी, सटल होणारी अशी गोष्ट आहे आणि ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम होत असते. म्हणजे काळानुरूप ती होत असते अनेक वर्षांमध्ये. खरी गोष्ट. तर त्यामुळे त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू म्हणजे बोलणं कसं असेल किंवा आई वडील कसे वागतात त्याच्यावरून मुलं जे शिकतात. म्हणजे असं म्हणतात ना की डोंट वरी दॅट युअर चिल्ड्रन आर नॉट लिसनिंग टू यू, वरी दॅट दे आर वॉचिंग यू. तुम्ही काय करताय हे मुलं बघतात, तुम्ही सांगतात ते मुलं कदाचित नाही ऐकणार पण बघतात मात्र नक्की. तर तुम्ही लोकांशी कसे बोलता, तुम्ही स्वतः फेल्युअर्स कसे हाताळता, तुम्ही तुमची भांडणं कशी सोडवता एकमेकांमधली आई बाबा, किंवा तुम्ही तुमची नोकरी किती एन्जॉय करता, तुमचं काम किती मनापासून करता, हे सगळं मुलं बघतात ना. आणि जेव्हा मुलं बघतात की मुलांना असं वाटतं की हां हे सगळं आपले आई वडील करतायत म्हणजे ही काहीतरी छान गोष्ट आहे, मजेची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की शाळांमध्ये मी जेव्हा मुलांना विचारते की तुम्हाला व्हायचंय का मोठं का नाही व्हायचंय, तर निम्म्याहून अधिक मुलं म्हणतात नाही आम्हाला नाही मोठं व्हायचं, आम्हाला लहानच राहायचंय. कारण मजा असते लहानपणी, काही जबाबदारी नाही, खूप खेळता येतं आणि स्ट्रेस नसतो. असं म्हणजे त्यांना दिसत असतं की मोठेपणी फार स्ट्रेस असतो आणि सगळं भांडणं असतात असं सांगतात मुलं अगदी. तर हे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आई वडील कसे करतायत घरामध्ये हे मुलं बघत असतात. आणि पालकांना आपण नेहमी असं सांगतो की ग्रो अप विथ युअर चिल्ड्रन. म्हणजे तो एक जोक आहे ना की माझ्या पुस्तकातही मी तो लिहिलाय की एका मुलाला पाहुणे विचारतात की काय रे तुझ्या वडिलांचं वय काय, तर तो म्हणतो 12 वर्ष. तर ते म्हणतात अरे तुझं नाही वय विचारलं, वडिलांचं विचारलं. हो मी जन्माला आलो तेव्हाच वडील झाले ना ते. तोपर्यंत खतरनाक आहे. तर तसं असतं ना की पालकांचं पण टीनेजच असतं की मुलं जेव्हा टीनेजमध्ये येतात तेव्हा तेही शिकतच असतात मुलांबरोबर. मग प्रत्येक टप्प्याला आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची पद्धत बदलायला हवी, विषय मांडण्याची दिशा बदलायला हवी, स्वातंत्र्य देण्याचं लिमिट बदलायला हवं, त्यांना देण्याचा आदर बदलायला हवा. त्यांना किती स्वातंत्र्य द्यायचं, म्हणजे अगदी छोटी असताना मुलं आम्ही असं सांगतो की काय तुम्ही त्यांना पर्याय देणार. म्हणजे तुम्ही आता मुलांना विचारलं की काय रे तू दूध पिणार का, तर ते हो किंवा नाही म्हणतील. मग ते नाही म्हणलेलं चालणार आहे का तुम्हाला, तर नाही, तुम्हाला काय वाटतं त्यांनी दूध प्यायला पाहिजे. मग प्रश्न असा विचारा की तुला निळ्या ग्लासातून प्यायचंय का पिवळ्या. म्हणजे त्याला पर्याय दिलाय पण दूध पिण्याला पर्याय दिलेला नाहीये. करेक्ट. पण मोठं झाल्याच्या नंतर हे पर्याय थोडे आणखी ब्रॉड करायला लागतात. किंवा आदर देणं असेल मुलांना. म्हणजे आपण बहुतेक वेळेला मोठी माणसं लहान मुलांशी फार अशी हाडतोड बोलत असतात की त्यांना काय कळतंय वगैरे असं. पण जेव्हा त्यांना आपण आदर देऊन बोलतो तर आदर देणं म्हणजे त्यांच्या मतांना आदर देणं. म्हणजे मुलं जर म्हटली की हिटलर भारी होता फार असं बोलतात आणि मुलं मस्त बरोबर त्याने लोकांना वठणीवर आणलं असंच पाहिजे. तर आपली अर्ज असते की छेरे काहीतरी काय तुला माहितीये का तो माणूस कसा होता, त्यांनी काय काय केलं. तर असं म्हणायच्या ऐवजी आपण म्हटलं हो असं वाटतं तुला का रे,
मग आपल्याला कळेल की तो का म्हणतोय त्याचा असं भारी अप्रोच काय आहे. आहे. कारण जर आपण म्हणलं की नाही नाही असं नको बोलूस, तो काय भारी बिरी नव्हता माणूस, तर त्याच्या मनात तो भारीच राहणार आहे. करेक्ट. पण त्याला बोलायची संधी दिली आणि आपण बघितलं की काय विचार प्रक्रियेतून तो त्यातलं त्याला गेला काय म्हणून त्याला आवडलंय. असं वाटलं. हां. मग आपल्याला कळतं की हो त्याची शिस्त त्याला आवडायची किंवा जे काय असेल. हां. आणि मग आपण म्हटलं की अरे मी त्याचा हा असा एक मूव्ही बघितला होता, चल आपण बघूयात. कितीतरी आहेत ना असे हो, खूप वर्ल्ड वॉर आहे. 2चे. हो. बघितलं तर त्यालाही कळेल की ही दुसरी बाजू पण आहे दुसरी हिटलरला. बाजू पण आहे. आणि मग तो मे बी त्याचं स्वतःचं मत मतपरिवर्तन. बनवेल की चांगलं वाईट असं दोन्ही असतं मुलांच्या मध्ये. म्हणजे खूपदा असं होतं की आपण उत्तर देण्यासाठी ऐकतो मुलांचं, म्हणजे ऐकण्यासाठी ऐकत नाही. म्हणजे आता समजा मुलांनी आपल्याला येऊन सांगितलं की मला मॅथ्स ना फार अवघड जात आहे, तर आपण लगेच असं मनातल्या मनात कॅल्क्युलेशन्स करायला लागतो की आता कसं ह्याला समजवायचं की मॅथ्स कसं इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिस केल्यावर कसं येतं किंवा आपण तुला क्लास लावू. पण त्याऐवजी मुलांना बऱ्याचदा ह्या वयात असं वाटत असतं की आपलं ऐकून घ्यावं. करेक्ट. फक्त समजा ऐकावं आपण कोणीतरी. ऐकावं. म्हणजे समजा आपण म्हटलं की हो फार अवघड वाटतं का रे तुला, मग तो म्हणतो की हो म्हणजे काही काही चॅप्टर्स आहेत सोपे पण काय काय अवघड आहे. हो मग तू कसं करायचं ठरवलंयस त्याला. हे मला कळत नाहीये ताई, मला ह्याच्यासाठी क्लास लावायला लागेल. हो का, बरं चालेल, मग आपण फाइंड आउट करू. म्हणजे त्याला असं त्या संवादामध्ये जर आपण घेऊन गेलो किंवा रादर आपण त्यांचा हात धरून गेलो पुढे, तर मग तो संवाद फ्रुटफुल होतो. आणि दुसरं म्हणजे त्याच्यातून घेतलेले निर्णय हे टिकाऊ होण्याची शक्यता होते. नाहीतर आपण त्यांना धाक दाखवून कुठल्या गोष्टी केल्या तर तात्पुरता ऐकतील, पण हळूहळू मुलं खोटं बोलायला लागतात, लपवायला लागतात गोष्टी, आणि जे करायचं ते करतातच मग नंतर. पण या काळामध्ये शेवटच्या टप्प्याकडे आलो आपण. या काळामध्ये इमोशनल अटॅचमेंट मुलांची फार नसते का? जनरली 10 ते 14 मध्ये जी एक आपुलकी असते आई वडिलांबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल, अलीकडच्या जनरेशनमध्ये मला ती बघायला मिळत नाही. ती इमोशनल अटॅचमेंट सॉर्टेड असतात एकदम. म्हणजे एखादं पेन मला हवं आहे, ते पेन खूप भारी आहे, ते मी त्या मुलाला मिळतं पेन, आणि तो खूप प्रेमानं ते हे करत असतो, ते चालवत असतो, लिहित असतो. एक दिवस ते पण जातं, त्याला ते वाईट वाटतं, पण ही परत नॉर्मल असतो तो की हा गेलं ठीक आहे, मग आता मला दुसरं हवं आहे. ते जी अटॅचमेंट असते एखादी गोष्ट, ही इमोशनल अटॅचमेंटमध्ये ही मुलं काही कमी जास्त आहेत आता. काय वाटतं तुम्हाला? एक म्हणजे थोडीशी स्वकेंद्रित होतात मुलं या वयामध्ये. जो त्यांचा इन्स्टिंक्ट असतं, म्हणजे की स्वतःला, म्हणजे थोडीशी स्वकेंद्रित झाल्यामुळे ती स्वतःला जास्ती चांगलं, स्वतःच्या विकासाकडे जास्ती लक्ष देऊ शकतात. पण आजकालची मुलं अशी झाली आहेत का असं जर आपण म्हणायला गेलो तर ते आपल्या समाजाचंच रिफ्लेक्शन आहे नाही का त्यांच्यामध्ये. आपण त्यांना असं आयसोलेट करून नाही म्हणू शकणार की ही मुलं अशी झाली. समाजच असं झालाय, व्यवहारी झालाय जास्ती, आणि कदाचित त्यांना दिसणारी उदाहरणं असतील किंवा वर्तणुकी असतील आजूबाजूला त्या तशा असतील, माहिती नाही आपल्याला. त्यामुळेच ती होत असणार तशी. किंवा मे बी आपण त्यांना सांगत असू की ठीक आहे ना, तू ते दुसऱ्यांचं त्यांचं जाऊ दे, तू तुझं बघ. कारण असं म्हणतात की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. आणि आपण म्हणतो की आई वडिलांनी, आणि त्यातही आईकडेच ती बहुतेक वेळेला जबाबदारी येते मूल वाढवण्याची. तर एका व्यक्तीने करण्यासारखं खरं काम नाहीये मुलांना वाढवणं हे. त्यामुळे सगळ्यांनीच त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण फक्त मुलांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं किंवा फक्त पालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तर तो अन्याय होईल. अनेक शेड्स आहेत, त्याला अनेक पदर आहेत. आणि समाजही तितकाच जबाबदार आहे. आणि समाजाच्या भल्याबुऱ्या भविष्यासाठी ही गोष्ट शेवटी महत्वाची आहेच ना. कारण ही मुलं ठरवणार आहेत आपल्या समाजाचं भविष्य. मला हा टॉपिक म्हणूनच महत्वाचा वाटतो. मॅडमने त्या पुस्तकामध्ये लिहिलंय, अर्थात ती जी आकडेवारी आहे ती जवळपास देशाच्या 20% जी पॉप्युलेशन आहे ते हे 9 ते 19 आहे. देशाच्या 20% म्हणजे झालं काय, तर हा फार मोठा आकडा आहे आणि ती जबाबदारी पण आहे. तर मला याच्या टॉकमधनं खूप महत्त्वाच्या गोष्टी कळल्या. तुम्ही खूप जवळपास 10-12 वर्षावर काम करता, त्यामुळे तुमच्याकडे माहितीचा खजिना याची मला पूर्ण कल्पना आहे. पण या आजच्या टॉकमधून निदान ती एक विंडो ओपन झाली असं मला वाटतं की निदान आपण काय गोष्टी करू शकलो तर काय गोष्टी बदलू शकतात. एक गोष्ट मला आणखीन ह्याच्यामध्ये अशी ऍड करायची आहे
की मी ते पुस्तक जे असं गप्पांच्या स्वरूपात लिहिलंय त्याचं कारण असं होतं की मी एक टीन क्लब घ्यायची. म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म की जिथं मुलं मोकळेपणाने बोलू शकतील आणि जिथे त्यांना कोणी कुठलंही ज्ञान देणार नाहीये, पण त्यांना बोलायची संधी देईल. तर मला एक 2-3 विषय असे वाटतात की जे खूप करायला हवेत. त्यातला एक गोष्ट म्हणजे टीन टुरिझम किंवा टीन क्लब्स, की जिथे मुलांना एक तर मोकळेपणाने बोलायचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं, की जिथे त्यांना कोणी काही शिकवत नाहीये किंवा अशी काही कुठे वर्कशॉप घेत नाहीये की तुझ्यामध्ये आता आपण हे स्किल डेव्हलप करूया. पण त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवणं. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही गडचिरोलीला गेलात आणि डॉक्टर बंगांच्या इथे जाऊन नुसतं बघितलं, तिथे 2 दिवस राहिलात, त्यांच्याशी बोललात, तिथल्या लोकांबरोबर इंटरॅक्ट केलं, किंवा मग तुम्ही ऑर्फनेजेसना भेट दिली, किंवा तुम्ही कुठल्या तरी धरणाच्या साईटना भेट दिली आणि बघितलं, कन्स्ट्रक्शन साईट्सना भेट दिली, तुम्ही कुठल्या तरी भाजीवाल्यांशी जाऊन गप्पा मारल्या. तर अशा प्रकारचं टुरिझम की जिथे इन्फॉर्मली मुलांना जगाची ओळख होईल आणि व्यवहारी गोष्टी समजतील, हे एक. दुसरं मला असं वाटतं की घरटं सोडताना म्हणजे मुलं घराच्या बाहेर पडायच्या आधी पालक आणि मुलं या दोघांनाही काही बाबतींमध्ये आपण सक्षम केलं पाहिजे. कारण मुलं एकदा बाहेर पडली की त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करणं, त्यांच्यावर देखरेख ठेवणं हे जवळजवळ अशक्य होतं. आणि मुलं बऱ्याचदा हरवून जातात बाहेरच्या जगात. म्हणजे त्यांना हे कळत नाही की भूक लागली की पोट कसं भरायचं, त्यांना हे कळत नाही की घाणेरडे कपडे धुवायचे कसे असतात, इतक्या साध्या साध्या गोष्टी, किंवा वेळेवर उठायचं कसं असतं अलार्म लावून, अशा काहीच गोष्टी कळत नसतात. तर किंवा निर्णय घेणं की मला सेक्शुअल डेब्यू करायचंय, म्हणजे मला लैंगिक अनुभव घ्यायचा आहे, तर तो मी का घ्यायचा आहे, मला म्हणजे मित्र घेतायत म्हणून, का मला खरोखर घ्यायचा आहे. मला जर घ्यायचा असेल तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम काय होणार आहे त्याची मला जाणीव आहे का, किंवा त्याच्यासाठी मी काय काळजी घ्यायला हवी, किंवा मला पार्ट्यांना जायचंय, अल्कोहोल घेऊन बघायचंय किंवा ड्रग्ज घेऊन बघायचेत, तर मी उघड्या डोळ्यांनी हे करतोय ना, या सगळ्याविषयी त्यांना जागरूक करायला हवं. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं सामाजिक भान, ज्याला आपण म्हटलं की डोपामिन मिळण्याचा तो एक चांगला मार्ग आहे. आणि स्वकेंद्रित जे आजचं जग झालंय आपण म्हणतोय, तर मुलांना आपण ही जगात जाण्याची, समाजामध्ये जाण्याची, इतरांसाठी काहीतरी करण्याची आणि त्यातून मिळणारा आनंद अनुभवायची संधी तरी द्यायला हवी. आणि आपण त्यांना अशी व्यासपीठं जर उपलब्ध करून देऊ शकलो की जिथे मुलं जाऊन काय शिकवायचं असेल, कुणाला मदत करायची असेल, काही असेल, करतायत, त्या कोशातून स्वतःच्या बाहेर येतायत आणि माझं दुःख आणि माझं यश याच्यामध्येच जी गुंतून पडली आहे तर कितीतरी मानसिक आजार कमी होऊ शकतील किंवा निदान कंट्रोलमध्ये येऊ शकतील असं मला वाटतं. सो हे 3 विषय मला असे फार त्याच्याविषयी पॅशनेटली वाटतं की ह्या 3 गोष्टींसाठी आपण मुलांना ह्या प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं. नाही, हे फारच महत्वाचं आहे आणि बरं झालं तुम्ही सांगितलं की याच्यावर आपण नक्की विचार करूया. म्हणजे मित्र म्हणे द्वारे सुद्धा मला असं वाटतं की मी काही करू शकलो, जे आता व्यासपीठ तयार झालंय त्या अनुषंगानं आपण काही करू शकलो तर मला जरूर आवडेल, आपण जरूर काम करू. डॉक्टर, तुम्ही आवर्जून इथं आलात आणि पुरेसा वेळ देऊन बोलला, त्याबद्दल खरंच तुमचे आभार. मला इथे आवर्जून उल्लेख करायला लागेल तो महाराष्ट्र टाइम्सच्या आसावरी चिपळूणकरचा, कारण तिनं मला डॉक्टरांचं नाव सुचवलं. आपल्या आजूबाजूची अशी मंडळी अनेक नावं सुचवत असतात की ही माणसं खूप छान काम करतात, तू यांना भेट त्यांना भेट, त्यापैकी आसावरी एक आहे आणि तिनं मला तर रेफरन्स दिला म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. तर किती छान काम करणारी आपल्या आजूबाजूला माणसं असतात आणि ती जोडली जातात आपल्यासोबत, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. तर हा एपिसोड फार मला महत्त्वाचा वाटतो, कारण 9 ते 19 वयोगट आपल्या आजूबाजूला असा नुसता पसरलाय, दिसतोय, तर आपण त्यामध्ये काय करू शकतो, तर आपण हे नक्की करू शकतो. डॉक्टर, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खरंच आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, तुम्ही आहात सोशल मीडियावर? हो, पण इनॅक्टिव्ह फार नाही, पण मी आहे. त्यामुळे तुम्ही मला जर काही सांगितलं, काही मुद्दे असतील तर मी त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवीन आणि यातनं आपण नक्कीच बोध घेऊ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू.